चला, सगळ्यात अगोदर आपण काय बघितलं बरं, वॉटर पोल्युशन कशामुळे होणार आहे, अनडिझायरेबल सबस्टन्स जे काही आहेत, जसं की ऑर्गॅनिक असू शकतात, ते इनऑर्गॅनिक असू शकतात, बायोलॉजिकल असू शकतात, रेडिओ असू शकतात, हीट असू शकतात, राईट का. तर वॉटरमध्ये अनडिझायरेबल सबस्टन्स जसं की काय सांगितलं, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक सबस्टन्स, बायोलॉजिकल सबस्टन्स, रेडिओ सबस्टन्स आणि हीट जे काही आहे पाण्यामध्ये हीट पण तयार होत असते, राईट की हीट पाण्यामध्ये हीट तयार नाही होत. आय मीन काय सांगायचं आहे की जेवढे काही मोठे मोठे न्यूक्लिअर प्लांट असतात किंवा थर्मल पॉवर प्लांट असतात त्याच्यामध्ये गरम पाण्याला काय करतात, गरम पाण्याचा म्हणजे एखाद्या गरम वस्तूला थंड करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करत असतो. थंड झाल्यानंतर जे की पाणी आहे ते गरम झालेलं असतं आणि गरम झालेलं पाणी आपण सरळ सरळ कुठे सोडत असतो, सर्व्हरमध्ये आपण सोडत असतो. आणि गरम झालेलं पाणी जेव्हा तुम्ही याच्यामध्ये टाकून देतात तर परिणाम काय होतो सांगा पटकन, दीप्ती, परिणाम काय होईल, गरम गरम पाणी जर का समजा सर्व्हरमध्ये टाकलं तर परिणाम काय होईल, पटकन सांग. काय होतं बरं, परिणाम काय होत असतो की जे कार्बनचं जे काही आपलं ऑक्सिजनची डिमांड आहे, आपण म्हणतो त्याला डिझॉल्व ऑक्सिजन काय होईल बरं का. तर लक्षात घ्यायचं, जेव्हा तुम्ही हे गरम गरम पाणी तर थर्मल पॉवर प्लांट किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जे कूलंट म्हणून तुम्ही पाणी वापरत होते ते गरम झाल्यानंतर तुम्ही सर्व्हरमध्ये सोडतात. प्रश्न विचारला गेला आहे, काय प्रश्न विचारला आहे की सर्व्हरमध्ये जे पाणी जाईल त्या सर्व्हरमधल्या पाण्याचं टेम्परेचर काय होईल. त्या सर्व्हरमधलं पाण्याचं टेम्परेचर जे काय आहे 10 ते 15 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज होऊन जातं. 10 ते 15 डिग्री सेल्सिअसने म्हणजे सरोवरचं जे काही नाला पॉन्ड लेक जे काही असेल ना त्याचं टेम्परेचर समजा 20 डिग्री सेल्सिअस आहे. जेव्हा तुम्ही एक गरम गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून दिलं तर 10 ते 15 डिग्री सेल्सिअसने त्याचं तापमान वाढून जातं. आणि तापमान वाढल्यामुळे काय होत असतं, तापमान वाढल्यामुळे त्याच्यामध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे ज्याला डिझॉल्व ऑक्सिजन म्हणतो त्याचा काय होऊन जातं, त्याचा जो काही डिझॉल्व ऑक्सिजन आहे तो कमी होऊन जात असतो, तो ऑक्सिजन जो काही आहे तो कमी होऊन जात असतो. हा पॉईंट तुम्हाला सांगितला होता मी, राईट. तर बघा ठीक, तर रेडिओ ॲक्टिव्ह हीट डिग्रेड द क्वालिटी ऑफ द वॉटर सो बिकम अनफिट फॉर यूज, हा पॉईंट झाला. नॅचरल रिसोर्स पोल्युशन ऑफ द वॉटर आर इरोजन, लिचिंग मिनरल फ्रॉम द रॉक अँड डिके ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. तर आता गंमत बघा काय दिसायला भेटतं बरं का. नॅचरल सोर्सेस सांगितले तुम्हाला मी, सरफेसवरून पाणी वाहून येतं, बरेचसे मिनरल्स वगैरे घेऊन येतं आणि तळ्यामध्ये साचवतं, हा पॉईंट येतो, हा क्लिअर झाला. पुढे पॉईंट सोर्स कोणते, नॉन पॉईंट सोर्स कोणते सांगून झालेले आहेत. पोल्युटन आर डिस्चार्ज फ्रॉम द स्पेसिफिक लोकेशन ड्रेन, हे पण झालं, मी पुढे जातो. हां, हे BOD आणि COD बघा, ते BOD आणि COD बद्दल चालू सांगितलं मी बरं का. काय सांगितलं, BOD इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी वॉट, BOD इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी डिझॉल्व ऑक्सिजन. जर जास्त BOD असेल पाण्याची तर याचा अर्थ त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे. कोणता, बायोलॉजिकली डिकम्पोज होणारा ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे. आणि जर ऑर्गॅनिक मॅटर जर का जास्त असेल तर ऑक्सिजन त्याच्यामध्ये कमी असतो, त्यामुळे डिझॉल्व ऑक्सिजन कमी असतो. हे बात आपण कव्हर केली, राईट. आता इथे व्हॅल्यू दिली आहेत बघा. जर समजा BOD 1 ते 2 mg/लिटर एवढ्या रेंजमध्ये जर का असेल, जर BOD 1 ते 2 mg/लिटर या रेंजमध्ये जर का असेल तर आपण काय म्हणणार, देअर विल नॉट बी मच ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन वॉटर सप्लाय. पहिले मला सांगा रे, जर डिझॉल्व ऑक्सिजन पाण्यामध्ये किती असेल, जेव्हा ते पाणी पोल्युटेड म्हणून घोषित केलं जाईल. पाणी पोल्युटेड आहे असं मी कधी म्हणेल जेव्हा त्याच्यामधला डिझॉल्व ऑक्सिजन किती असेल, सांगा पटकन, आहेत का तुम्ही. 8 mg/लिटर. तर 8 mg/लिटरपेक्षा जर का समजा कमी डिझॉल्व ऑक्सिजन का त्याच्यामध्ये असेल तर पाणी पोल्युटेड आहे असं मी म्हणत असतो. आणि 4 mg/लिटर याच्यापेक्षा जर का डिझॉल्व ऑक्सिजन कमी असेल तर 100% पाणी एकदम घाणेर आहे, एकदम घाण पाणी आहे, राईट का. या पाण्यामध्ये मासे पण जगत नाही, तर मासे जगण्यासाठी 4 mg/लिटर एवढा डिझॉल्व ऑक्सिजन पाहिजे असतो. आता बघा, तर हे झाली बात. पुढे 3 ते 5 mg/लिटर एवढं जर का समजा BOD असेल तर आपण म्हणतो की मॉडरेटली काय पाणी क्लीन आहे, पाणी क्लीन आहे. 6 ते 9 जर का समजा BOD असेल तर काय बरं का, सम वॉट पॉल्युटेड युजली इंडिकेटेड दॅट ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट अँड मायक्रो ऑर्गॅनिझम आर डिकम्पोजेड दॅट वेस्ट. 6 ते 9 जर का असेल तर त्याच्यामध्ये काय आहे बाबा, ऑर्गॅनिक मॅटर पण आहे आणि ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम जे काय आतमध्ये काम करतात. पुढे जर का समजा 100 किंवा 100पेक्षा जास्त BOD जर का आली तर व्हेरी पोल्युटेड आहे, कंटेन ऑर्गॅनिक मॅटर, तर खूप जास्त पोल्युटेड आहे, याच्यामध्ये जास्त काय आहे, ऑर्गॅनिक मॅटर आहे, राईट. आणि असे जे काही वॉटर वगैरे असतं कंपन्यांमधले त्यांचं आपल्याला काय करावं लागतं, अगोदर प्रायमरी ट्रीटमेंट करावी लागत असते आणि त्याच्यानंतर आपण काय करत असतो, त्याला त्या सोर्समध्ये पाठवत असतो. हा पॉईंट क्लिअर झाला, ठीक. पुढे काय आता,
ठीक आहे. तर आता ऑर्गॅनिक मॅटर दोन प्रकारचे, एक बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल. COD काय सांगत असते, COD सांगत असते बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल हे दोघं प्रकारचे जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्यांना डिकम्पोज करायला किती ऑक्सिजन लागत असतो त्याच्यावरून आपण बोलून देतो. म्हणजे काय बरं का, तर CODची टेस्ट करून तुम्ही CODची व्हॅल्यू काढली, त्या CODच्या व्हॅल्यूवरून तुम्हाला काय कळत असतं की त्या पाण्यामध्ये एकूण बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर किती आहे. ओके, चला पुढे जाऊ. आता ही सगळ्यात महत्त्वाची बात, आता लक्ष द्या. आता कधी कधी काय असतं माहिती आहे का, कधी कधी पोल्युशनची लेवल आपल्याला त्याच्यामध्ये असणाऱ्या जीवजंतूवरून पण कळून जाते. मी काय बोललो की एखाद्या तळ्यामध्ये असणारे जे जीवजंतू आहेत त्या जीवजंतूवरून आपल्याला पाणी दूषित आहे की पाणी चांगलं आहे हे पण आपल्याला कळून जातं. कशा पद्धतीने बघा, आता तर कशा पद्धतीने बघा, तुम्हाला दिसायला भेटेल जर का समजा त्या पाण्यामध्ये आता हे जे काही आहे हे एका याचं नाव काय आहे, मे फ्लाय निम्फ. सो MAYFLY, मे फ्लाय निम्फ, NYMPH. सो मे फ्लाय निम्फ नावाचं जर का समजा त्याच्यामध्ये जे प्रजाती असेल त्याची जीवजंतूची जर का ती प्रजाती असेल तर याचा अर्थ असा आहे की पाण्यामध्ये पोल्युशनची लेवल कमी आहे, पाण्यामध्ये पोल्युशनची लेवल कमी आहे. बरोबर. जर का समजा ड्रॅगन फ्लाय निम्फ, तो ड्रॅगन फ्लाय निम्फ या प्रकारची जात जर का असेल, या प्रकारची जर का समजा त्याच्यामध्ये छोटे छोटे जे बारीक बारीक जर का किडे असतील तर याचा अर्थ काय बरं का, की याच्यामध्ये पोल्युशनची लेवल पुन्हा लो दिसायला भेटते पॉन्डमध्ये. राईट. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, तर जर का समजा आता हे काय आहे, हे फ्रेश वॉटर श्रिम्प या नावाचं जर का समजा असेल काही तर आपल्याला दिसायला भेटेल की ते काय स्लाइटली पोल्युटेड आहे. जर का समजा हे काय हे आहे होगी औज म्हणून, तर HOGIOUS होगी औज जर का असेल तर पाण्यामध्ये जे काय ना मीडियम प्रदूषण आहे. राईट. आणि जर का समजा ओम म्हणजे काय बरं का, ते आपण काय म्हणतो ते गांडूळ वगैरे असलं, ओम सारखे जर का असतील तर हाय पोल्युटेड आहे. राईट. आणि जर का समजा लक्षात घ्या, जर का समजा पाण्यामध्ये एक्स्ट्रीम पोल्युशन जर का असेल तर हे असले कोणतेच किरकोळे त्याच्यात राहणार नाही, असे कोणतेच येणार नाही. त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतील जे की डिकम्पोज करतील. लक्षात दे का पॉईंट तुम्हाला, हे मायक्रो ऑर्गॅनिझम नाही आहेत, हे काय येते हे ते आपले ठीक हे राहत नाही का तुम्हाला पाण्यामध्ये दिसायला भेटतील, हे असले जीव येते. बरोबर. तर मग लक्षात घ्या, जर का हाय पोल्युटेड जर का असेल, एक्स्ट्रीम पोल्युटेड, तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे असे जीवजंतू जिवंत राहतच नाही, अख्खेचे अख्खे काय होऊन जातात, राहतच नाही ते. राईट का. त्याच्यामध्ये काय असणार, फक्त सडवणारे बारीक बारीक जे काही असतील तसले काहीतरी दिसायला भेटतील. तर त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं. आता घडतं काय बरं का, आपल्याला दिसायला भेटतं की यार एखादी नदी या ठिकाणी काय बरं का, तर या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व करायला गेलो तिथे एखादी कंपनी, तर कंपनीमधून निघालेला जो काही वेस्टेज आहे तो वेस्टेज आपण काय करत असतो, नदीला जाऊन सोडत असतो. बरोबर. तर कंपनीमध्ये निघालेला जेवढा काही वेस्टेज आहे तो आपण काय करतो, नदीमध्ये जाऊन सोडत असतो. आता नदीमध्ये समजा इथं जर का समजा तो वेस्टेज जर का आपण सोडला तर आपल्याला दिसायला भेटणार की हे पाणी जे काही नदीमध्ये स्वतःची एक कॅपॅसिटी असते पाण्याला शुद्ध करण्याची. तर नदीमध्ये स्वतःची एक कॅपॅसिटी असते पाण्याला शुद्ध त्या वेस्ट वॉटरला शुद्ध करण्याची त्याची कॅपॅसिटी असते. त्याचे बरेचसे मेकॅनिझम असतात, त्या मेकॅनिझमने पाणी काय करून टाकतं, शुद्ध करून टाकत असतं. ठीक आहे. तर मग आता या पर्टिक्युलर पॉईंटला आपण हे वेस्टेज याच्यामध्ये टाकून दिलं. पर्टिक्युलर पॉईंटला वेस्टेज टाकल्यानंतर आपल्याला काय दिसायला भेटतं की याचे जवळजवळ 4 झोन बनतात. 4 झोन म्हणजे काय, ज्या वेळेस मी येथे टाकलंय तो टाकल्यानंतर इथून ते इथपर्यंत हे जे काही डिस्टन्स आहे, इथून ते इथपर्यंत हे जे काही डिस्टन्स आहे एवढं डिस्टन्स, या डिस्टन्समध्ये काय घडेल बरं का, या एवढ्या डिस्टन्समध्ये सगळ्यात दूषित पाणी राहणार आहे. दूषित पाणी किती बरं का, तर विचार करा तुम्ही, सगळं ऑर्गॅनिक मॅटर जर का याच्यामध्ये टाकलं आणि आता जर का या पाण्याची BOD जर का तुम्ही मेजर केली तर BOD काय होईल बरं का, तर तुम्हाला दिसायला भेटेल की ऑर्गॅनिक मॅटर जबरदस्त असणार आहे त्याच्यामध्ये. तर ऑर्गॅनिक मॅटर जबरदस्त असणार आहे. याच्यातून डिझॉल्व ऑक्सिजन जेवढा काही असेल तो डिझॉल्व ऑक्सिजन काय होऊन जाणार, कमी होऊन जाणार आहे. तर डिझॉल्व ऑक्सिजन मग सांगतो तुम्हाला काय बरं का, या पर्टिक्युलर पॉईंटला आहे बघा, समजा ही नदी होती, ही नदी राईट, ही नदी. आता या इथून आपण काय करून टाकलं, हे वेस्टेज टाकून दिलं बघा, हे वेस्टेज टाकले. राईट. तर याच्या अगोदर जो डिझॉल्व ऑक्सिजन होता आपला, तो डिझॉल्व ऑक्सिजन या लेवलला होता. पण जेव्हा वेस्टेज टाकला तर त्याच्यामधलं डिझॉल्व ऑक्सिजन कमी व्हायला लागून गेला. डिझॉल्व ऑक्सिजन कमी होतो. राईट. आणि अचानक जो काही ना डिझॉल्व ऑक्सिजन पुन्हा हवेमधून ऑक्सिजन येऊन, कारण की ती नदी ॲब्झॉर्ब करते ऑक्सिजन वातावरणामधलं, ॲब्झॉर्ब करून जे काही ना पुन्हा त्या लेवलला येऊन जातो आणि क्लीन वॉटर आपल्याला भेटून जात असते. अशी घटना आपल्या पाण्यामध्ये घडत असते. मग काय बरं का, जेव्हा आपण ते वेस्ट वॉटर या पाण्यामध्ये टाकलं, तो टाकल्यानंतर काय झालं बरं का, टाकल्यानंतर पाणी खूप जास्त दूषित झालं, BOD खूप जास्त वाढून गेला पाण्याचा, ऑक्सिजन जो काही ना खूप संपून गेला. राईट. तो हे जे काही आहे याचा पहिला झोन असतो, त्या झोनला म्हणतो आपण, पहिला झोन जो काही असतो तो असतो आपला डिकम्पोजिशन झोन. तो हा पहिला जो काही आहे हा डिकम्पोजिशन झोन आहे. दुसरा जो काही असतो तो असतो आपला सेप्टिक झोन, त्याला दुसरे 2-3 नावं पण आहेत पुढे. तर दुसरा झोन जो काही असतो, आता इथून ते इथपर्यंत हा झाला पहिला झोन,
इथून ते इथपर्यंत झाला हा दुसरा झोन, तिसरा झोन असतो आणि हा चौथा झोन असतो. तर नदी ज्या पद्धतीने वाहत चाललेली पुढे ती पाण्याला शुद्ध करत जात असते. इथं ती पहिल्या झोनमध्ये सगळ्यात दूषित आहे, ती या सगळ्या झोनमध्ये सगळ्यात दूषित आहे ती. आलं लक्षामध्ये? दिस इज दी ऑक्सिजन, याला म्हणतो आपण डिझॉल्व ऑक्सिजन. आणि हे काय असतं बरं का, हे असतं ऑर्गॅनिक मॅटर, हे असतं ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर किंवा तुम्ही त्याला BOD पण म्हणू शकतात. मग सुरुवातीला जेव्हा टाकलं सगळ्यात जास्त BOD, परंतु वेळेनंतर ते ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज होऊन जे काही ना सगळं कमी होऊन जात असतं आणि फायनली आपल्याला क्लिअर वॉटर दिसायला भेटून जात असते. तर मग काय बरं का, तर सुरुवातीला जर बघायला गेलात तर सुरुवातीला जेव्हा आपण काही घाण टाकली नव्हती तिथं मासे वगैरे सगळे जीवजंतू एकदम मस्त राहत आहेत आतमध्ये. परंतु जेव्हा आपण घाण टाकली तर घाण टाकल्यानंतर पहिल्या झोनमध्ये थोडेफार मासे राहतात. मासे कोणते राहतात बरं का, तुम्ही बघितलं असणार हे मासे ज्यांचे ना असे मोठे दोन मूच असतात, असे दोन मूच असतात, असे मासे जे आहेत ना असे चिखलामध्ये सापडतात ते मासे. तर चिखलामध्ये सापडणारे जे की मासे आहेत ना हे असले जिवंत राहू शकतात का, कारण की ते कमी ऑक्सिजनवरती जिवंत राहू शकतात म्हणून ते जिवंत आहेत या पहिल्या झोनमध्ये. दुसऱ्या झोनमध्ये जे की आहेत आपल्याला कोणत्याही प्रकारचे मासे दिसायला भेटत नाही. तिसऱ्या झोनमध्ये जे आता पुन्हा जे पहिल्या झोनमध्ये होते ते तिसऱ्या झोनमध्ये तेच मासे दिसायला भेटत असतात. आणि चौथ्या झोनमध्ये पुन्हा लाईफ आपल्याला दिसायला भेटते चांगल्या पद्धतीची. तर हे घडत असते, हे सगळं प्रदूषण, हे सगळं वॉटर पोल्युशनमध्ये आहे. याच्यावरती क्वेश्चन आहेत म्हणून हे सगळं शिकवत आहे, लक्षात ठेवा. ठीक. मग आता जर बघायला गेलात तो दिस इज दी वॉट ऑर्गॅनिक मॅटर और BOD. दिस इज दी वॉट, याला म्हणतो आपण काय, डिझॉल्व ऑक्सिजन. याला डिझॉल्व ऑक्सिजन आपण म्हणत असतो, ते डिझॉल्व ऑक्सिजन आहे, राईट. तर अशा पद्धतीनं हा ग्राफ जो आहे ना बेसिक लेवलला लक्षामध्ये राहू द्या, परीक्षेमध्ये क्वेश्चनला तर इझिली तुम्हाला समजून जाईल. ठीक. तर एकतर हा पॉईंट कव्हर करा आणि हवाला पॉईंट कव्हर करून घेऊ. ठीक. तो पहिला झोन डिकम्पोज झोन, दुसरा सेप्टिक झोन, तिसरा असतो रिकव्हरी झोन आणि चौथा असतो क्लिअर वॉटर झोन. तर चौथा काय असतो, क्लिअर वॉटर झोन. क्लिअर वॉटर झोन म्हणजे काय, की नदी जी की आहे या नदीच्या इथं जर का वेस्टेज टाकलं असेल तर काही अंतरावरती जाऊन जे की ना वॉटर कुठे ना कुठेतरी क्लिअर होणारच आहे. का, कारण की आतमध्ये बरेचशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत, जे की कोणी केल्या आहेत, जे की बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते बरेचसे मेकॅनिझमने जे काही आहेत मधलं डिकम्पोजिशन झालेलं आहे ऑर्गॅनिक मॅटरचं. ठीक. पुढे युट्रिफिकेशन म्हणजे काय, मी तुम्हाला चांगलं पाहिजे बघा, ही आहे युट्रिफिकेशनची इमेज. युट्रिफिकेशन सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही रोड धरून जात असतात नाल्यांमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने अलगी जी ना वरती तयार झालेली असते. ही कशामुळे तयार असते बरं का, ही तयार कशामुळे असते, तर बघा समजा क्लिअर वॉटर आहे, तर क्लिअर वॉटरमध्ये जर का समजा तुम्ही ते न्यूट्रिएंट वगैरे जर टाकले तर ते एक झाले. दुसरं सनलाईट पण त्याच्यामध्ये येत असतं. सो सनलाईट आहे, कार्बन डायऑक्साईड अँड न्यूट्रिएंट फर्टिलायझर, या 3 गोष्टींमुळे आतमध्ये असणारे प्लांट जे आहेत ना त्यांची जबरदस्त वाढ होऊन जाते. कोणते प्लांट बरं का, लक्षात घ्या, हे तळ आहे, हे एक पॉइंट आहे, या पॉइंटवरती इथं झाड आहे, इथं पण झाड आहे, इथं पण झाड आहे. झाड मीन्स व्हॉट, काही जे आहेत ना मुळं असणारे छोटे छोटे झाडं असतात आतमध्ये या तळ्यामध्ये, हे छोटे छोटे झाडं आहेत ज्यांना मुळं आहेत. आणि टॉप लेअर जे ना तळ्याचं त्यावरती तिथं अलगी तयार होत असते, तिथं अलगी तयार होत असते. बरोबर. आता मॅटर काय असते, सूर्यप्रकाश झाला नंतर हे न्यूट्रिएंट बाहेरून जे की वेस्ट वॉटर आलेलं आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट पण असतात त्या प्लांटसाठी. तर मग हे सगळे प्लांट जे ना इथं उगून जात असतात, हे प्लांट उगून जात असतात आणि अलगी पण उगून जाते. पण अलगी उगते तर किती, इतकी अलगी उगून जाते की पूर्ण जे ना हे ब्लॉक करून टाकत असते, हे पूर्ण काय करून टाकते, ब्लॉक करून टाकत असते. आणि त्यामुळे काय होत असतं, जे सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश आतमध्ये जात नाही, राईट, ना ऑक्सिजन जात आतमध्ये ना सूर्यप्रकाश जात आतमध्ये. त्यामुळे आतले जे काही वनस्पती आहेत हे वनस्पती फायटोप्लॅन्क्टन सारखे, राईट का, फायटोप्लॅन्क्टन सारख्यांना फोटोसिंथेसिससाठी सनलाईट भेटत नाही, त्यामुळे ते काय ना सगळे मरून जातात. हे मेल्यानंतर काय होतील बरं का, मेल्यानंतर जे की आहे ना याला सडवणारे कोणतरी पाहिजे, बघू आपण. ठीक. ते मरून गेले. नंतर काय होतं बरं का, हे अलगी एवढ्या सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहेत ना एक छोटासा एक जीव तयार होत असतो याच्यामध्ये. तो जीव काय करत असतो, अलगीला खातो खाल्ल्यानंतर जे की ना त्याची तब्येत वाढून जाते आणि तब्येत वाढल्यानंतर तो डायरेक्ट खाली येऊन बसून जातो, राईट. तो खाली येऊन बसून जातो म्हणजे काय बरं का, ते हे जे काही नाही मरत आहेत सगळे, मग हे खाऊन मरतात, खाऊन मेल्यानंतर खाली बसत आहेत. मग त्यामुळे अलगी बी संपली आणि जे ते पण खाली येऊन बसले. त्यामुळे एवढे जे काही ना वनस्पती मेल्यात, ते जीवजंतू होते ते काय अलगीला खाणार ते बी मेलेत, अलगी पण कमी झाली. तर एवढं जे काही ना एवढं ऑर्गॅनिक मॅटर तयार होतो तिथं आतमध्ये, अजून ऑर्गॅनिक मॅटर अजून तयार होत आहे. त्यामुळे या तळ्यामध्ये असणारा जो डिझॉल्व ऑक्सिजन असतो तो डिझॉल्व ऑक्सिजन सगळा संपून जातो. सगळा संपल्यानंतर जे ना इथं सगळं काय तयार होतं माहिती आहे का, एक दलदल सारखं, एक मार्शी लँड सारखं तयार होत असतं काही काळानुसार, राईट का. सो आपण हे फायनली याला युट्रिफिकेशन म्हणत असतो. युट्रिफिकेशनला सोपं सरळ आपण डिपेंड करू शकतो. बघा आता दिले बात, eutrophication is the characteristic of excessive plant and algal growth due to the increase in the availability of the one or more limiting growth factor needed for the photosynthesis such as sunlight वगैरे हे, राईट का. तो न्यूट्रिफिकेशन म्हणजे काय बरं का, एक्सेसिव्ह प्लांट ग्रोथ, एक्सेसिव्ह खूप जास्त वनस्पती वगैरे, अल्गल ग्रोथ, ॲक्च्युली अल्गल ग्रोथ. तर पाण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जर का अलगीची ग्रोथ वगैरे होत असेल ना, डायरेक्टली म्हणायचं की युट्रोफिकेशन झालेलं आहे. ठीक. युट्रोफिकेशन झालेलं आहे. पुढे युट्रोफिकेशन आकर नॅचरली ओव्हर सेंच्युरी लेक एज अँड फिल विथ इट अ सेडिमेंट, राईट का. तर युट्रोफिकेशन
युट्रिफिकेशन म्हणजे काय बरं का, तर खूप वर्षानंतर आपल्याला दिसायला भेटत असते. अख्खं अल्गीने भरलेलं आहे ते, राईट. आणि खाली जर बघायला गेलं ना अख्खा गाळ साचलेला आहे, अख्खा काय झालं आहे, सेडिमेंटेशन झालेलं आहे. युट्रिफिकेशन अकर नॅचरली ओव्हर द सेंच्युरी लेक एज अँड आर फिल इन विथ अ सेडिमेंट. अख्खं याच्याने भरलेलं असं दलदल याच्याने भरलेलं असते पूर्ण. ठीक, पुढे. However, human activity have accelerated the rate and extent eutrophication through both point source discharge and non point source discharge limiting, राईट का. आपल्याला माहिती तो याच्यावरती क्वेश्चन विचारतील तुम्हाला, काय म्हणतात ते, की जे तळं असतं ना, तळं, त्या तळ्यामध्ये कोणत्या प्रकारचे हे होते युट्रिफिकेशन परीक्षेमध्ये प्रश्न येईल. दुसरी बात, तळ्यामध्ये जे काही आहे ते प्लांटचं न्यूट्रियन कोणतं असते, फॉस्फेट पहिले शब्द वापरायचा, फॉस्फेट, आणि त्याच्यानंतर नायट्रोजन वापरला तर चालेल, राईट. अशा पद्धतीने पुढे जाऊ. तर पुढे काय आता हे झालं ना पेज. हाय बघा, आता युट्रिफिकेशनमध्ये काय काय करते इथं दिलेली बात ती. सो न्यूट्रियंट लोड अप, तो न्यूट्रियन जे काय आहे पावसाच्या पाण्यामध्ये सगळं न्यूट्रियंट येते मध्ये. प्लांट फ्लोरिश म्हणजे काय, खूप हे प्लांट जे नाही खालचे वरचे सगळे प्लांट वाढून गेले. एक स्टेप, दोन स्टेप, तिसरी स्टेपमध्ये काय झाले, अल्गी ब्लूम. अल्गी ब्लूम म्हणजे काय, सरफेसवरती खूप जबरदस्त प्रमाणामध्ये अल्गीचं वाढणं जे काही असतं त्याला अल्गी ब्लूम म्हणतात. तो अल्गी ब्लूम. ऑक्सिजन डिप्लीट, ऑक्सिजन जे काही आहे याच्यामधलं ऑक्सिजन डिप्लीट व्हायला लागून जाईल. का बरं का, कारण की सगळे अल्गीवरती वाढून गेलेली आहे, ते ऑक्सिजनला आतमध्ये जाऊ देणार नाही. सो देअरफॉर अल्गी काय म्हणतो आपण त्याला, ऑक्सिजन डिप्लीट. नंतर अल्गल ब्लूम, प्रिव्हेंटिंग सनलाईट रिचिंग द अदर प्लांट अँड द प्लांट डाय अँड ऑक्सिजन इन द वॉटर इज डिप्लीट, राईट का. देअरफॉर काय दिसायला भेटेल, अख्खी अल्गी जी सरफेसवरती आलेली त्याच्यामुळे ऑक्सिजन ना मध्ये जाणार ना सनलाईटमध्ये जाणार, आतमध्ये सगळे प्लांट मरून जाणार, राईट. इथपर्यंत आलो. पुढे जर बघायला गेलं तर काय, किती झाला, तिसरा, चौथा पॉईंट, डिकम्पोजिशन फर्दर डिप्लीट ऑक्सिजन. आतमध्ये जे काही आता मेलेले वनस्पती आहे सगळ्या, या सगळ्या मेले हा ब्रेक होते, संपलं असेल बॅलन्स मग. लक्ष द्या. हां, तर काय आवाज येतो का बघा. हां, आता बघा, तर काय बोलतोय मी तुम्हाला, बोललो की आता तिसरी बात, तर जे काय झालं, सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन न मिळाल्या कारणाने आतमध्ये उगलेली सगळी वनस्पती मरून गेली. तर मेलेली जी काही वनस्पती आहे त्या मेलेली वनस्पतीला डिकम्पोज करण्यासाठी अजून ऑक्सिजन लागेल. त्यामुळे काय बरं का, अगोदरच जे काही आहे अगोदरच त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही आहे, आणि पुन्हा जे काही आहे हे सडलेले पदार्थांना सडवण्यासाठी अजून ऑक्सिजन जरुरी. सो देअरफॉर डिकम्पोजिशन फर्दर डिप्लीट ऑक्सिजन. डेड प्लांट आर ब्रोकन डाऊन बाय बॅक्टेरिया डिकम्पोजर युझिंग अप इवन मोर ऑक्सिजन इन वॉटर, राईट. सांगायचं तात्पर्य काय बरं का, तर जे काही आहे आतमध्ये जेवढे काही हे मेलेले आहेत बिचारांना ऑक्सिजनची डिमांड आता खूप जास्त लागणार आहे, राईट. तर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत चाललं आहे, सगळं ऑक्सिजनचं प्रमाण आपण दिसायला भेटेल. एक जो आहे ना डेड झोन म्हणून एक कन्सेप्ट येईल आता पुढे आपल्याला, डेड झोन. तर काय होऊन जातं माहिती आहे का, अशा घटना घडत असतात तलावामध्ये, की ना अशा घटना घडत असतात की आतमध्ये ऑक्सिजनच उरत नाही. का उरत नाही बरं का, कारण की हे जे काही एवढे सगळ्या आतमध्ये असलेल्या सगळ्या वनस्पती या मरून जात आहेत, त्यांना डिकम्पोज करण्यासाठी ना एकतर या सरफेसच्या आतमध्ये ऑक्सिजन येत नाही, राईट. सरफेसच्या आतमध्ये ऑक्सिजन येत नाही, आणि जो काही होता तो हे खाली मेलेले जेवढे काही होते वनस्पती त्यांना डिकम्पोजमध्ये तो वापरला गेला. म्हणजे या तळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑक्सिजन नाही आहे. जेवढ्या रिजनमध्ये, तलावाच्या जेवढ्या रिजनमध्ये ऑक्सिजन नसतो त्याला डेड झोन म्हणत असतात, डेड झोन. तर पृथ्वीवरती असे बरेचसे तलाव आहेत बिचारे की त्यांच्यामध्ये ते अख्खे काय डेड झोन आहेत. डेड झोन म्हणजे काय, तिथं कोणत्याही प्रकारचं ऑक्सिजन आतमध्ये नाही आहे, राईट. अशा पण तो डेड झोन म्हणजे काय आपण बघणार, त्याचं एक्झाम्पल आपण आहे डेड झोनची. ठीक, पुढे काय, डेथ ऑफ इकोसिस्टम, ऑक्सिजन लेवल रीच अ पॉईंट वेअर नो लाईफ इज पॉसिबल, फिश अदर ऑर्गॅनिझम, राईट का. तर आतमध्ये काय गडबड झाली, ऑक्सिजन वगैरे बिलकुल पण नाही आहे, आणि आतमध्ये असणारे जे काही सगळे मासे वगैरे जे असतील ते मासे मरून जातील, कारण की माशांना डिझॉल्व ऑक्सिजन 4 mg/L एवढं लागत असतं, परंतु ते ऑक्सिजनच राहणार नाही. का राहणार नाही, कारण की हे प्लांट जी एकतर आतमध्ये ऑक्सिजन येऊ देत नाही, ती अल्गी युट्रोफिकेशन झालं आहे, आतमध्ये ते येऊ देत नाही, आतमध्ये येऊ देत नाही, ऑक्सिजन आतमध्ये नाही आहे, प्लांट मरून जातील, मधले जे काही असतील ते बी मरून जातील, मेलेल्यांना पुन्हा अजून ऑक्सिजन लागेल, तर ते सगळं जे काही बनणार आहे ना या काही एकदम घाण बनणारे वातावरण, राईट का नाही. तर तुम्ही टोटल त्याला युट्रोफिकेशन म्हटलं, किंवा जर तुम्ही असं बी म्हटलं ना की सरफेसवरती असणारी जी अल्गी असते त्या अल्गीचं प्रमाण जबरदस्त वाढणं त्याला युट्रोफिकेशन म्हणतात, तरी पण 100% उत्तर एकदम बरोबर आहे. चला पुढे जाऊ. आता पुढे काय, तर हे प्रोसेस ऑफ इम्पॅक्ट युट्रोफिकेशन. युट्रोफिकेशनचे काय परिणाम होतील बरं का, जर का समजा अशी घटना मागे घडली त्याचे काय परिणाम होतील, सिम्पल आहे. थ्रेटन द सर्वाइव्ह ऑफ द फिश, जे काही फिश वगैरे आहेत ॲक्वेटिक याच्यामध्ये असणारे फिश जे काही सगळे मरतील, कोणी राहणार नाही. ड्युट्युरेट ऑफ द वॉटर क्वालिटी अँड लिमिट ॲक्सेस टू सेफ ड्रिंकिंग. आता जर का असलं युट्रिफिकेशन जर झालं, त्या युट्रिफिकेशन झालेल्या ठिकाणी पाणी कोण पिणार आहे, तिथे अख्खी लिमिटच्या बाहेर गेलेलं पाणी आहे, कोणत्याच लिमिटमध्ये बसणारं पाणी राहणार नाही ते, राईट की नाही. तो युट्रिफिकेशन झालेलं पाणी कोणी पिणार नाही, ड्रिंकिंग पर्पज आणि त्याला कोणी यूज करणार नाही, कारण की ऑलरेडी त्याने सगळ्या लिमिट क्रॉस करून टाकलेल्या आहेत, राईट. पुढे
पॉयझनस अँड इम्पॅक्ट ह्युमन हेल्थ, बरोबर आहे. पुढे इंडेंजरस फिशिंग, तो फिशिंगसाठी डेंजर असणार आहे. पुढे डिग्रेडेशन ऑफ रिक्रिएशन ऑपॉर्च्युनिटी, राईट. तो तुम्हाला ही बात लक्षामध्ये आलेली. तो परीक्षेमध्ये क्वेश्चन जर का आला की युट्रिफिकेशनमुळे खूप सारे क्वेश्चन आहेत, लक्षामध्ये ठेवा. पुढे जाऊ. आता युट्रोफिकेशन प्रोसेस तुम्हाला कळून गेली. हे बघा रे, हे आहे, हे असल्या पद्धतीचे जे काही ना हे वाले. आता रेड टाईज कॉज अल्गल ब्लूम युजली टॉक्झिक टू सेलफिश अँड अदर मरीन. तुम्हाला लक्षात येईल काय बरं का, अलगी नेहमी हिरव्या कलरची असते असे काही नाही. पाणी कधी कधी पण तुम्हाला लाल कलरचं पण झालेलं दिसायला भेटेल. म्हणजे काय बरं का, लाल कलरची पण अलगी तयार होत असते. तर सरफेसवरती अलगीचं खूप जास्त वाढणं त्याला आपण युट्रोफिकेशन म्हणत असतो. आणि युट्रोफिकेशनमध्ये हिरव्या कलरची अलगी किंवा लाल कलरची अलगी असू शकते लक्षामध्ये, आणि त्याचे होणारे परिणाम तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पुढे हे बघा डेड झोन. हे काय आहे, डेड झोन. आता बघा इथं स्टोरी बघा काय सांगायचं होतं मला काय म्हणायचं होतं की बघा, आता हे जे काही हे तलाव होता आपला, हा तलाव, याच्यामध्ये चांगलं पाणी होतं, थोडेफार वनस्पती होत्या, पण आपण न्यूट्रिएंट रिच पाणी आपण आतमध्ये पाठवलं, इन केलं. ठीक, आतमध्ये गेल्यानंतर ते प्लांट जे आहेत ना त्यांची मस्त वाढ होऊन गेली, आणि वरची जी अलगी त्याची बी वाढ होऊन गेली. अलगीची वाढ झाली इतकी झाली की बंद करून टाकलं असता. खालचे सगळे वनस्पती बिचारे त्यांना ऑक्सिजन न मिळल्या कारणाने मरून गेले. ठीक, आता काय होत असतं, हे जास्त अलगीच्या ठिकाणी एक हे तयार होत असतो, त्याला काय म्हणत असतात, त्याला म्हणतात झू प्लॅन्क्टोन अलगी. हे बघा, झू प्लॅन्क्टोन इट अलगी, राईट का. म्हणजे झू प्लॅन्क्टन नावाचं जे की ना अशी छोटी छोटी जे ना असे जीव तयार होत असतात, जे अलगीला खातात, जे अलगीला काय करतात, खातात. अलगीला खातात आणि खाऊन जे हे झाल्यानंतर डायरेक्ट खाली पडतात. हे खाली येतात. ऑलरेडी बरेचसे वनस्पती बिचारी मरून पडलेली आहे आतमध्ये, आणि हे खाऊन पुन्हा अजून इथे गर्दी करतात लक्षामध्ये, राईट. पण अलगीचा रेट इतका जबरदस्त आहे, ती अलगी कमी होतच नाही आहे. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की अलगी पण खाली येते, हे जे की येत नाही, हे जीवजंतू पण खाली येत आहेत, आणि अगोदरची की वनस्पती आहे ती पण सडलेली आहे. या सगळ्यांना सडवण्यासाठी अजून ऑक्सिजनची गरज भासते, त्यामुळे ऑक्सिजन तिथं राहत नाही. ज्या रिजनमध्ये ऑक्सिजन राहत नाही त्या रिजनला म्हणतात डेड झोन. त्याला काय म्हणतो आपण, डेड झोन. तर बघा, सो डेड झोन आर द रिजन वेअर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन आर व्हेरी लो. इट मे बी आकर इन द बोथ फ्रेश अँड द मराईन इकोसिस्टीम. तर मग ते फ्रेश असो का ते महासागरामध्ये असू द्या, असे बरेचसे रिजन असतात, त्या रिजनमध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी असतं, आणि जे असे रिजन असतात त्यांना आपण डेड झोन म्हणत असतो. जसं की हे बघा, हे खालचा पोर्शन जो की नाही डेड झोनमध्ये गेलेला आहे, राईट. ते अशी घटना घडत असते. हे नाव लक्षामध्ये राहू द्या, झू प्लॅन्क्टन काय. ठीक, पुढे हां, द कंडिशन ऑफ ऑक्सिजन डिफिशियन्सी नोन ॲज द वॉट, हायपोक्झिया, राईट की नाही. तर ज्या ठिकाणी ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी आहे, तर आपण काय म्हणणार बरं का, काय झालं बरं का, तळावामध्ये हायपोक्झिया झालेला आहे, राईट की नाही. तर अशी कंडिशन जर का समजा तळावामध्ये घडत असेल, एखाद्या तलावामध्ये जर का अशी कंडिशन आली असेल, तर आपण काय म्हणणार आहे की हायपोक्झिया. सो कंडिशन ऑफ ऑक्सिजन डिफिशियन्सी नोन ॲज वॉट, त्याला आपण हायपोक्झिया म्हणत असतो. तर ऑक्सिजनची डिफिशियन्सी जी काही असते त्याला आपण हायपोक्झिया म्हणत असतो, राईट. पुढे इन द ॲब्सेन्स ऑफ सफिशियंट ऑक्सिजन ॲनिमल प्लांट डायज अँड प्रोड्युसिंग डेड झोन, राईट की नाही. तो डेड झोन आपल्याला माहिती आहे, मग आता ऑक्सिजन जर का राहिलं नाही, तर ऑक्सिजन राहिलं नाही तर काय होणार आहे, अख्खे ते मरून जातील, आणि खाली जो की अशा पद्धतीने आपल्याला डेड झोन तयार होताना दिसायला भेटेल. हा डेड झोन बी असा आहे, तिथे ऑक्सिजनच नाही आहे ना. जर ऑक्सिजन राहिलं असतं ते जिवंत नसते का राहिले, राईट की नाही. सो डेड झोन तयार होतो. डेड झोन म्हणजे काय तर बरं का, असा झोन की ज्या ठिकाणी ते वनस्पती पण मेलेले आहेत, अलगीला खाऊन आलेले जीव पण खालेले आहेत, तर असा जो की एक थर खाली बनणार आहे ना, तो झाला आपला डेड झोन. याला डेड झोन मी काय म्हणणार, कारण की त्या झोनमध्ये कोणत्याही प्रकारचा ऑक्सिजन नाही आहे, सगळ्यात कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजन आहे, तो आपला डेड झोन होऊन जात असतो. तो डेड झोन, डेड शब्दावरून पण लक्षात राहील की जेवढे काही प्लांट आणि ॲनिमल वगैरे मेलेत पाण्यामधले, त्यांचा जो की झोन असतो तो झाला डेड झोन. का, कारण की त्याच्यामध्ये ऑक्सिजन खूप कमी असतं, राईट. आवाज नाही येते गोपाळ. आता काय करू शकतो मी, माझं एक तर बॅलन्स संपलं असेल. येतं का आवाज रे? हो, आता येतोय. हां, तर ठीक आहे, हे झालं. आता काही जे आहेत ना, काही ठिकाणं आहेत, जसं की काय बरं का, कुठे असे डेड झोन तयार झालेले आहेत. हे डेड झोन कुठे तयार झालेत बरं का. तर हे डेड झोन तयार झाले मेक्सिको. कुठे गेला, हे बघा, गल्फ ऑफ मेक्सिको. सो गल्फ ऑफ मेक्सिको आहे, आणि गल्फ ऑफ ओमान का काहीतरी, गल्फ ऑफ ओमान, जे की ना गल्फ ऑफ ओमान आणि गल्फ ऑफ मेक्सिको, या दोन ठिकाणी जे आहेत ना असलं हे तयार झाले. तो डेड झोन कुठे तयार झाला असा जर का प्रश्न विचारला, तर तुम्ही मेक्सिको काय, गल्फ ऑफ मेक्सिको आणि गल्फ ऑफ ओमान, हे दोन हे लक्षात राहू द्या. ठीक, पुढे जाऊ. इंडस्ट्रियल वेस्टबद्दल मी सांगून दिलं होतं तुम्हाला की इंडस्ट्रीमधून काय निघत असते, इंडस्ट्रीमधून जे की आहेत हेवी मेटल येत असतात आणि पाण्यामध्ये जाऊन मिसळत असतात. इंडस्ट्रीमधून काय येत असते, इंडस्ट्रीमधून रेडिएक्टिव्ह सबस्टन्स येत असतात, पाण्यामध्ये मिसळत असतात, किंवा इनऑर्गॅनिक येतील काही किंवा ऑर्गॅनिक येतील काही, आणि ते पाण्यामध्ये जाऊन मिसळतील. त्यांचे परिणाम काय असतात एक एक करून आपल्याला बघायचे आहेत.
ठीक. सो इंडस्ट्रियल टॉक्सिक हे झालं. दे कंटेन पोल्युटंट कोणकोणते असतात? डेड, लीड, मर्क्युरी, सल्फर, ॲस्बेस्टोस, नायट्रेट, राईट, हे सगळे असतात. आणि यांचे परिणाम काय होत असतात मी दुपारी तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा अजून तुम्हाला एकदा सांगून देतो. ठीक. तो आता याच्यानंतर रिव्हिजन घ्यायची जरूरत पडायला नको याच्याबद्दल. ठीक आहे. बघा बरं काय काय. तर बघा, दे कंटेन पोल्युटन सच ॲज द लीड वगैरे झालं. द इंडस्ट्री डू नॉट हॅव प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम, ड्रेन वेस्ट इन टू द रिव्हर कॅनल, राईट. हां, ते एक बात पक्की माहिती बरं का, की इंडस्ट्रीमधून निघणारे जेवढे काही हेवी मेटल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक जे काही असतील हे आपल्या नदीमध्ये जाऊन भेटत आहेत. बरोबर. चला पुढे गेलो. पुढचा पॉईंट असतो आता सिवेज आणि वेस्ट वॉटरबद्दल. तर सिवेज आणि वेस्ट वॉटर जे काही आहे, सिवेज वेस्ट वॉटर वगैरे आपल्या घरदारामधून, इंडस्ट्रीमधून बरेचसे सिवेज वगैरे येईल. तो सिवेज जे काही आहे आपण काय करणार? पाण्यामध्ये सोडून देणार. त्याचा काय परिणाम होणार आहे? तो आपण जर बघायला गेलो तर लक्षात घ्या, हे प्रश्न विचारतो इथून प्रश्न विचारतो की पाण्यामध्ये जर का समजा तुम्ही असले काही जर सिवेज जर का सोडलं तर काय होतं? त्याच्यामध्ये व्हायरस, बॅक्टेरिया वगैरे तयार होऊन जे काही आहे ते पाणी जर का माणसाने घेतलं तर माणसाला काय होत असतात? पॅथोजन. ॲक्च्युली त्याच्यामध्ये पॅथोजन गेले ते पाण्यामध्ये. पॅथोजन म्हणजे काय? व्हायरस आणि बॅक्टेरिया, असे व्हायरस आणि बॅक्टेरिया त्याच्यामधून जे काही ना डायरेक्ट पॅथोजेनिक डिसीज. पॅथोजेनिक म्हणजे काय? झाला काय एकदा डायरेक्ट हानिकारक, सगळ्यात हानिकारक पॅथोजन. मग आपल्याला दिसायला भेटणार काय बरं का? कोणकोणते आहेत? पाण्यापासून तयार होणारे रोगांची यादी लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. कोणकोणते आहेत? एक कोलेरा सांगितला, हेपाटायटस सांगितला, राईट, व्हायब्रो कोलेरा, राईट. पुढे हेपॅटायटिस, नंतर हे मायलेथिस समथिंग, आणि अगोदर पण 3-4 नावं होती. ती 3-4 नावं MCQ मध्ये कव्हर होतील पुन्हा. पुढे जाऊ. मायनिंग. आता मायनिंगबद्दल काय बरं रे? तर तुम्हाला दिसायला भेटेल की आपण ओव्हर शिकलो होतो. आपण पृथ्वीमधून जे काही ना ओव्हर एक्स्ट्रॅक्ट करून आणत असतो. एक्स्ट्रॅक्ट झालेला ओव्हरमधून आपण काय करत असतो? मेटल ऑक्साईड जो आहे ना, ते मेटल ऑक्साईडला आपण काढत असतो. आणि ओव्हरवरती आपण बऱ्याचशा प्रोसेस करत असतो. ओव्हरवरती प्रोसेस करून आपण त्याचा काय बनवत असतो? मेटलचे ऑक्साईड बनवत असतो. पण लक्षात घ्या, एक तुम्हाला ते व्हायब्रेटिंग टेबल आठवत असेल. व्हायब्रेटिंग टेबलमध्ये आपण ओव्हरची भुकटी करून त्याच्यामध्ये पाणी ॲड करत होतो आणि नको ते पाणी आपण सोडत होतो. आणि ते जे काही पाणी आहे ते पाणी आपण सोडणार कशामध्ये? सरोवरमध्ये. तर जे कुठे लेक किंवा नदी, नाले, महासागर जे काही असतील त्याच्यामध्ये ते पाणी सोडलं जातं. आणि त्याच्यामध्ये जर का ते पाणी सोडलं तर ते सुद्धा आपलं एक एअर पोल्युटंट, आपलं वॉटर पोल्युटंट असणार आहे, राईट. ते सुद्धा काय असणार आहे? वॉटर पोल्युटंट असणार आहे. तर ते सांगितलं. मायनिंग इज द प्रोसेस ऑफ क्रशिंग द रॉक, एक्स्ट्रॅक्टिंग कोल, अदर मिनरल फ्रॉम द अंडरग्राउंड. दिस एलिमेंट वेन एक्स्ट्रॅक्टेड इन द रॉ फ्रॉम द कंटेन हार्मफुल केमिकल अँड इन्क्रीज द अमाऊंट ऑफ टॉक्सिक वेन मिक्स अप विथ द वॉटर विच मे रिझल्ट इन द हेल्थ प्रॉब्लम अँड मायनिंग ॲक्टिव्हिटी इमिट सेव्हरल मेटल वेट, राईट. तो कोल वॉशरी. तर कोल वगैरे धुतल्यानंतर सगळं पाणी जे काही आहे ना, सगळं त्याच्यात सोडून देत असतात आणि त्यांचे परिणाम होतात बा, एवढी बात. आता परिणाम काय होतात त्याची पण पुढे यादी बघा. पुढे मराईन डम्पिंग. मराईन डम्पिंग म्हणजे काय बरं का? जर का समजा महासागरांमध्ये जर का प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे जर का टाकल्या तर त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होत असतात, राईट. काय हे बघा, या प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे, तो कासव बघा, कासव जर बघितला ना तर कासव प्लास्टिक खातोय, राईट. तर अशा पद्धतीची असली जर का डम्पिंग केली तर त्याचे परिणाम काय होत असतात हे बघा. जसे काय म्हणले, तो गार्बेज प्रोड्यूस हाऊस होल्ड, घरामध्ये तयार होणार जेवढे काही गार्बेज असतील, पेपर, ॲल्युमिनियम, रबर, ग्लास, प्लास्टिक, नंतर फूड वगैरे, इफ नॉट सेग्रिगेट अँड रिसायकल विल रिझल्ट इन बेइंग अ डम्प इन टू सी, राईट की ना. लोक त्याला समुद्रामध्ये फेकून देत असतात. काय परिणाम होतील? दिस आयटम टेक 2 weeks to 200 एअर. बघा, हे जे काही आपण सगळे पदार्थ टाकत आहोत, हाऊस होल्ड जे गार्बेज आपण टाकत आहोत, तर यांना सडण्यासाठी जवळजवळ 2 आठवडे ते 200 वर्ष एवढा टायमिंग लागून जात असतो. त्यामुळे ते जसं समुद्रामध्ये डंप झालेलं दिसायला भेटत असतं, ते लवकर सडत नाही. वेन सच आयटम इंटर सी दे नॉट ओनली कॉज द वॉटर पोल्युशन बट हार्म द ॲनिमल सी, बरोबर की नाही. तर याच्यामुळे फक्त वॉटर पोल्युशन होईल असं नाही आहे, वॉटर पोल्यूट होईल असं नाही आहे. त्याच्यामध्ये असणारे जेवढे काही पैसे असतील ना त्यांना पण हार्मफुल असणार आहे. कसं? ते खाऊन घेतात ते प्लास्टिक वगैरे आणि त्याच्यामुळे जे ना तो मॅटर होत असतो, लक्षात घ्या. पुढे काय तुम्हाला नेव्हिगेशनचं सांगितलं तर आठवते का? की काय होत असते, महासागरामध्ये किंवा समुद्रामध्ये असणारे जे की जहाजे आहेत त्यांच्यामधून तेल गळती होत असते. तर तेल गळती झाल्यामुळे सरफेसवरती डेन्सिटी कमी असल्याने तेल वरती तरंगत असतात आणि वरती तरंगत असल्या कारणाने पाण्याच्या आतमध्ये ऑक्सिजन वगैरे जात नाही. आणि पाण्याच्या आतमध्ये जर का समजा ऑक्सिजन वगैरे गेलं नाही तर काय होणारे पुढचे परिणाम चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहेत, राईट. सो देअरफॉर ऑइल, ग्रीस, डिटर्जंट जेवढे काही असतील ते कुठे? वरती जे काही ना सरफेसवरती काय होऊन जातात? सरफेसवरती पडतात, राईट. आणि दुसरी बात काय? केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसायझर. तो केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसायझर जे काही नाही हे सुद्धा पोल्युटंटचं काम करतात. कशा पद्धतीचं? तो जे काही आपली शेती वगैरे आहे त्या शेतीमध्ये काय आहे बरं का, तर जी काही शेती वगैरे आहे, पेस्टिसाईड वगैरे तुम्ही हे करतायत, पाऊस पडल्यानंतर सगळं पेस्टिसाईड वाहून जाते. वाहून झाल्यानंतर एखाद्या तळ्यामध्ये जाते. तळ्यामध्ये आल्यानंतर काय होईल बरं का, पेस्टिसाईड वगैरे जर का वाहून आला किंवा सरफेसमधून जर का लिचिंग म्हणजे वॉशआउट होऊन जर का आलं तर तळ्यामध्ये न्यूट्रिएंट वाढल्यानंतर प्लांट वाढेल, खालचे प्लांट मरतील, वरची अलगी पण जे थोड्या वेळानंतर मरेल. अलगीची वाढ खूप जास्त प्रमाणे घडत असते. आतमध्ये खूप जास्त मोठा
डेड झोन तयार होत असतो, त्याच्यामुळे आपण काय म्हणतो युट्रिफिकेशन होत असतं. हे बघा हे युट्रिफिकेशन आलं लक्षात. सो युट्रिफिकेशन अँड पेस्टिसाइड कंटॅमिनेशन ऑफ द सी मराईन डेड झोन. तर मराईनमध्ये डेड झोन तयार होत असतात. डेड झोन म्हणजे काय, त्या झोनमध्ये सगळं मेलेले पडलेले सगळे, तो सगळे मेलेले पडले त्याला म्हणतो आपण डेड झोन. राईट, पुढे बघू. थर्मल पोल्युशन. थर्मल पोल्युशनबद्दल चांगल्यापणे सांगितलं मी. पॉवर प्लांटमधलं काय, तो न्यूक्लिअर याच्यामधले जे की पाणी आहे ते पाणी गरम पाणी येत असतं. गरम पाणी याच्यामध्ये पाठवल्यानंतर किती 10 ते 15 डिग्री सेल्सिअसवरती काय होत असतं, तापमान वाढत असतं. राईट, ही बाजू. नंतर तापमान वाढल्यानंतर काय होते, BOD काय होत असते, तो BOD इन्क्रीज होऊन जाते आणि जी की आपलं डिझॉल्व ऑक्सिजन आहे ते कमी होत असतं. राईट, आणि नंतर आपण काय बघितलं की माशी जे आहेत ना, डिझॉल्व ऑक्सिजन कमी झाल्यामुळे माशी जे आहेत ना मरत असतात. राईट, आणि कशा पद्धतीने मरत असतात ते बघायचं दिले. अ सडन राईज इन द टेम्परेचर किल्स द फिशेस अँड अदर ॲक्वेटिक ॲनिमल ऑल्सो बिकॉज द थर्मल शॉक. थर्मल शॉकमुळे मरून जातात ते. राईट, का टेम्परेचर वाढल्यामुळे 10 ते 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढल्यामुळे मासे थर्मल शॉकने मरून जात असतात. राईट, पुढे रेडिएशन पोल्युशन. आता रेडिएशन पोल्युशन आपल्याला माहिती बरं का काय, की जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतात त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं जे की वेस्टेज असतात त्यांच्यामध्ये रेडिओ सबस्टन्स काही हातपर्यंत राहत असतात. आणि हे जर का समजा आपण आपल्या याच्यामध्ये सोडले, कुठे, हे जर का समजा आपल्या सोर्समध्ये जर का सोडले तर त्या पाण्यामध्ये ते पाणी खूप जास्त दूषित होणार आहे. तर बघा बरं का काय, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट नियर द वॉटर बॉडी ऑफ ड्युरिंग द नॅचरल कॅलॅमिटी लाईक सुनामी, अर्थक्वेक. राईट, तो लाईक सुनामी, अर्थक्वेक, पोज ऑफ रिस्क, रेडिएशन लिकेज, नंतर रेडिएशन एक्सपोजर इन टू वॉटर बॉडी, फुकुशिमा डालीची न्यूक्लिअर डिझास्टर. लक्षात घ्या, फुकुशिमा सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर फुकुशिमाच्या वेळेस काय झालं होतं आपल्याला माहिती आहे. फुकुशिमाच्या अगोदर पहिले भूकंप झाला होता, नंतर सुनामी आली होती. सुनामीमुळे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा विषय झाला होता आणि त्याच्यामध्ये जे की ना, त्याच्यामधून बरेचसे न्यूक्लिअर जे की हे आहेत रेडिओ एलिमेंट ते वाहून पाण्याच्या सोर्समध्ये गेले असतील पुन्हा. आणि ते पाणी अख्खं जे की आहे, अख्खंच्या अख्खं पाणी, हे बघा इकडचं हे जपानमधलं फुकुशिमा जे की आहे ते सगळं पाणी रेडिओ सबस्टन्सने भरलेलं आहे. त्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारचा जीवजंतू पण नेमका उगत नाही. राईट, की तो कोणती वनस्पती पण राहत नाही आणि काही कोणत्या प्रकारचे जीवजंतू पण त्या ठिकाणी राहत नाही. ठीक, ही बात दिसायला भेटत असते. फुकुशिमा कधी झाल्याचं, फुकुशिमाचा किस्सा कधी झाला सांगा. फुकुशिमाचा किस्सा कधी झाला, मला तारीख सगळं सांगा. 1986 2011 11 मार्च 2014. 2014 आहे का 11 एकदा चेक करा. ठीक, तर 11 मार्च 2014 आय थिंक. आता 11 मार्च जर का मी हे करू शकतोय, 14 आहे का काय बघून घ्या. 11 आहे का, हा ठीक आहे. तर पुढे रेडिओ ॲक्टिव्ह एक्सपोजर कॉज द म्युटेशन इन द DNA. आपल्याला माहिती आहे आता रेडिओ ॲक्टिव्ह जर का आपल्याशी कॉन्टॅक्ट जर झाला तर आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही सेल असतात ते डॅमेज होत असतात आणि कॅन्सर होत असतो. ही बात चांगल्या पद्धतीने पक्की डोक्यामध्ये गेलेली आहे. इफ दोज म्युटेशन आर नॉट रिक्वायर द सेल मे बी टर्न कॅन्सरस. राईट, सो रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन एक पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आपला जो की गळा असतो त्या गळ्याच्या ठिकाणी एक ग्रंथी असते, ग्लँड असते. एक ग्रंथी असते, एक ग्लँड असते. तिला काय म्हणतो आपण, थायरॉइड ग्लँड म्हणत असतो. थायरॉइड ग्लँड म्हणत असतो. आपण जे जेवतो आपल्या याच्यामध्ये, आपल्या मिठामध्ये आयोडीन असतं. आपण जे जेवतो आपल्या मिठामध्ये आयोडीन असतं, तर ती थायरॉइड ग्लँड जी ना ती आयोडीन घेत असते आणि खुश राहत असते. म्हणजे काय, ओके राहत असते. थायरॉइड ग्लँड ओके राहत असते, बरोबर. पण लक्षात घ्या, जर समजा आपण रेडिओ आयोडीन पण काय आहे, एक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे. रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर का समजा आपण गेलो आणि रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन जर का समजा आपण आपल्या नाकाद्वारे जर का समजा श्वसनामध्ये जर का घेत असणार तर काय होत असतं माहिती आहे का. जर समजा थायरॉइड ग्लँड जर का समजा खुश नसेल, थायरॉइड ग्लँड खुश नसेल म्हणजे काय बरं का, काही लोक आयोडीन कमी खात असतील, मिठामधलं आयोडीन जे ना कमी खात असतील, त्यामुळे थायरॉइड खुश राहणार नाही. थायरॉइडची अगोदरच कमतरता आहे. तर अगोदर कमतरता असणारा जो हा थायरॉइड ग्लँड आहे तो लगेच जो की ना रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीनला काय करत असतो, कॅच करत असतो. आणि जर थायरॉइडने रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीनला जर का घेतला, रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन जर का घेतला तर त्याच्यामुळे काय होत असते, त्याच्यामुळे रोग होत असतो. त्याला म्हणतो आपण थायरॉइड. त्याला काय म्हणतो आपण, थायरॉइडचा कॅन्सर म्हणत असतो. राईट का, तर थायरॉइडचा कॅन्सर आपण म्हणत असतो. त्याला गलगंड वगैरे मराठीत म्हणत असतात. तो पॉईंट लक्षात आला का, की जो आपला थायरॉइड ग्लँड आहे, जो की आपला ग्लँड आहे या गळ्यामधला असणारा, त्याला तो नेहमी जे की ना आयोडीनने तो खुश राहत असतो. जे की मिठामधून त्याला आयोडीन भेटत असतं. पण काही लोक जे ना आयोडीन अगोदर कमी घेत असतात आणि आयोडीन कमी घेणाऱ्या लोकांना जर का समजा रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर का आणलं ना, तर रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन आपल्या ग्रंथीला सवयला ना आयोडीन घ्यायची. मग ती ग्रंथी काय करणार, रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीनला घेईल आणि शोषणामध्ये, आणि घेतल्यानंतर जी की ना रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन जर का गळ्यामध्ये शिरला तर काय होतं, गळ्याचा कॅन्सर होत असतो. लक्षात आलं का पॉईंट रे, पॉईंट क्लिअर झाला. हो.
हां, आता बघा, आता मेजर वॉटर पोल्युटंट ऑइल स्पिल. ऑइल स्पिल म्हणजे काय बरं का, तुम्हाला मी अगोदर सांगितलं की यार ते तळं जे ना, त्या तळ्याच्या वरती ना सगळं जे ना तेलच झालं आहे. इतकं तेल झालं आहे ना, सूर्यप्रकाश आतमध्ये शिरते ना, ऑक्सिजन आतमध्ये शिरते. आणि दुसरी महत्त्वाची बात, पाण्यावरती तरंगणारे जे की पक्षी असतात, पाण्यावरती तरंगणारे पक्ष्यांचे जे की पंख आहेत ना, हे पंख इतके घाणवले होऊन जातात त्या तेलकट याच्यामध्ये, त्यांना पंख बी फडकवता येत नाही, राईट की नाही. तर अशा पद्धती हे होऊन जात असते. तर हा पॉईंट बी लक्षामध्ये ठेवायचा. सो ऑइल बिंग लायटर दॅन द वॉटर कवर द वॉटर सरफेस थिन कटिंग ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनला कट ऑफ करणारे. पुढे काय, विथिन हवर ऑफ अ ऑइल स्पिल द फिशेस सेल फिशेस प्लॅन्क्टन डाय ड्यू टू द सफोकेशन अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर. तर राईट की नाही, तर ते गुदमरून मरतील. आतमध्ये असणारे जेवढे काही मासे बिशी असतील ते गुदमरून मरतील, राईट. पुढे काय, बर्ड्स अँड द सी मॅमल्स. आता मला एक बात सांगा, जर का समजा आतमध्ये जर का समजा मासे जर का मरत असतील, ॲक्च्युली जर का मासे जर का मेले, तर मेलेले मासे खाऊन ते बर्ड जे की बसत आहेत ना, ते बर्ड वगैरे मेलेले मासे खाऊन ते पण पॉयझनस, त्यांच्या शरीरामध्ये पण पॉयझन तयार होत असतं आणि पक्षी वगैरे पण मरत असतात. तर बर्ड्स अँड सी मॅमल दॅट कन्झ्युम द डेड फिशेस प्लॅन्क्टन डाय ड्यू टू द पॉयझनस. यांना जर का त्यांनी हे केलं तर त्यांच्यामुळे काय होणार आहे, ते पक्षी पण मरणार आहे. कारण की प्लॅन्क्टन किंवा जे मासे आहेत ते बर्ड वगैरे खातात, त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पॉयझन तयार होतील आणि ते पण मरतील शेवटी, राईट. पुढे काय, अंडरग्राऊंड वॉटर पोल्युटंटबद्दल तुम्हाला मी अगोदर सांगितले. काय बरं का, समजा या ठिकाणी कचरा वगैरे कोणतरी जमा केला आहे, पावसाचं पाणी पडलं, कचऱ्यामधून पाणी जेव्हा आरपार जाऊन जमिनीमध्ये पर्क्युलेट होईल, हे जमिनीमध्ये पर्क्युलेट झालं पाणी जे काय ॲक्विफायरमध्ये जाऊन भेटत असतं. आणि जर का समजा इथं आपण विहीर हे केली, विहीर जर का खणली, हे सगळं पाणी त्याच्या विहिरीत जात असतं आणि ते पाणी आपण पित असतो. ते पाणी आपण काय करत असतो, पित असतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होत असतो. तर हेच आहे. तर मग एक तर जमिनीवरती आपण जे की कीटकनाशकं वगैरे मारलेले असतात, पावसाचं पाणी पडल्यानंतर जे की नाही सरफेस फ्लो होऊन जे की ना जमिनीमध्ये फिल्टर होईल, म्हणजे जमिनीमध्ये जाईल, राईट. जमिनीमध्ये गेल्यानंतर जे की आता विहिरी थ्रू ते पाणी पुन्हा आपल्याकडे येणार असतं, राईट. तर तो प्रॉब्लेम दिसायला भेटतो. मग बघा काय सीपेज फ्रॉम द इंडस्ट्रियल अँड द म्युनिसिपल वेस्ट इफ्लुएंट सीवेज चॅनल अँड ॲग्रिकल्चर रन ऑफ पोल्युटंट ग्राउंड वॉटर. द पोल्युटंट लाईक फ्लोराईड, युरेनियम, हेवी मेटल, न्यूट्रिएंट लाईक नायट्रेट, फॉस्फेट आर कॉमन इन द पार्ट ऑफ इंडिया, राईट का. तर आपल्या भारतामध्ये जर ऑब्झर्व करायला गेलं तर भारतामध्ये जे की नाही जास्त करून हे जे की नावं घेतलीत मी आता, ते जास्त करून जे की आहेत ना जमिनीमध्ये सिपेज होऊन पाण्याच्या वॉटर टेबलला जाऊन भेटत असतात. आणि वॉटर टेबलमध्ये आपली विहीर असते, ते विहिरीमध्ये जे काही ते सगळे केमिकल येत असतात आणि त्यांच्या ग्रहणामुळे आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आहेत काय होत असतात, प्रॉब्लेम होत असतात. आता हे दिलेले हे प्रॉब्लेम, याच्या बाहेरचा क्वेश्चन कधी येत नाही. हा पॉईंट व्यवस्थित क्लिअर करून घ्या. बघा, तर बघा बरं का, जर का समजा नायट्रेट पाण्यामध्ये असेल नायट्रेट, आणि ते नायट्रेट असणारं पाणी जर का समजा पिऊन गेलो मी, तर काय होईल, तर नायट्रेटमधला जर का समजा नायट्रेट जर का असेल पाण्यामध्ये, तर आपल्याला काय होत असते, मिथिमोग्लोबिनिया किंवा त्याला ब्लू बेबी डिझीज म्हणतो, म्हणत असतो आपण, राईट. हा पॉईंट मी सकाळीच क्लिअर केला होता, बट त्याला डिटेलमध्ये लक्षात घ्यायचं. काय बरं का, काय होत असते, तर लक्षात घ्या की नायट्रेट जो काही आहे तो नायट्रेट आपल्या हिमोग्लोबिनसोबत रिॲक्शन करून मिथिओग्लोबिन तयार करत असतो, त्याचा कलर ब्ल्यू असतो. म्हणून जे काही आहे ब्लू बेबी डिझीज, हा जो काही रोग आहे हा लहान बाळांना जास्त करून दिसायला भेटत असतो. म्हणून ब्लू बेबी डिसीज याला म्हणत असतात, किंवा याला काय म्हणतात, मिथिमोग्लोबिनिया का, कारण की हिमोग्लोबिन प्लस काय सांगितलं तुम्हाला मी, नायट्रेट, या दोघांचं मिथिमोग्लोबिनिया तयार होत असतो, ज्याचा कलर निळा असतो. पुढे काय, तर पुढे तर नायट्रेट आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर युट्रिफिकेशन ऑफ द बॉडीज. बरोबर, नायट्रेटमुळे जे की आहे, एकतर काय सांगितलं तुम्हाला मी, एक सांगितलं मी तुम्हाला मिथिमोग्लोबिनिया किंवा ब्लू बेबी डिजीज, आणि दुसरा काय असतो, नायट्रेटमुळे जे की आहे ना युट्रिफिकेशन पण होत असते. का बरं का, कारण की नायट्रेट हा खाऊ कोणाचा, प्लांट किंवा अल्गी आणि प्लांटचा खाऊ असल्या कारणाने, न्यूट्रिएंट असल्या कारणाने जे की आहे युट्रिफिकेशन होणार आहे. पुढे फ्लोराईड. तर फ्लोराईडबद्दल पण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती आहे. काय बरं का, ज्या विहिरी आपण खणलेल्या आहेत, त्या विहिरी खणलेल्या आहेत, समजा हा खडक आहे, तो हेवी खडक जे असतात ना, मोठे एकदम हेवी खडक जे असतात ना, त्या हेवी खडकांमध्ये फ्लोराईड असतो. मग जर का समजा चुकून आपली विहीर, चुकून न म्हणता आपण काय म्हणू, आपण ॲक्च्युली तर तसंच असतं. काय बरं का, की आपली जी विहीर आहे, ही विहीर जी की ना हार्ड स्टार्टामध्ये आपण खणलेली आहे, तर हार्ड स्टार्टामध्ये असणारा जो फ्लोराईड आहे ना, तो फ्लोराईड सतत आपल्या पाण्यामध्ये मिसळत असतो. आणि त्या पाण्यात जे काही आपण पाणी पित असतो त्याच्यामध्ये फ्लोराईड पण असतो, बरोबर की नाही. आता फ्लोराईडचं कंटेंट जर का समजा जास्त झालं, चांगल्या पद्धतीने माहिती तुम्हाला, काय बरं का, की 1.5 mg/L याच्यापेक्षा जर का जास्त झाला तर दातांचे प्रॉब्लेम होतील, टीथ, राईट का, दातांचे प्रॉब्लेम होतील, दातांवरती कीड वगैरे लागून जात असते. आणि जर समजा 5 mg/L याच्यापेक्षा जर का जास्त झालं तर हाडांचे प्रॉब्लेम होतील, त्याला आपण बोन फ्लोरोसिस म्हणत असतो. ही बात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, राईट. किंवा अजून दुसरं पण आहे, फ्लोराईडमुळे होणारा रोग कोणता असतो, तो असतो नॉक नी सिंड्रॉम. ते जे काही गुडघ्यांचे जॉईंट वगैरे जे असते ना, ते पूर्ण बंद होतात किंवा खूप जास्त दुखतात वगैरे, तसलं काहीतरी नॉक नी सिंड्रॉम झाला, ठीक. हे फ्लोरोसिसबद्दल हे झालं सांगून गड्या, राईट. पुढे काय बरं का, आता
अर्सेनिकबद्दल पण स्टोरी सांगितली होती सकाळी. अर्सेनिकबद्दल काय सांगितलं बरं का रे? तर अर्सेनिक जो की आहे ना, पहिले मला सांगा, अर्सेनिकमुळे तयार झालेला जो की रोग होता, त्या रोगाचं नाव काय? अर्सेनिकमुळे तयार होणाऱ्या रोगाचं नाव काय? राईट. आणि कधी आला ते सांगा पटकन. अर्सेनिकमुळे जो की रोग तयार होतो त्याचं नाव काय रे? आठवते का? ठीक आहे. तर अर्सेनिकमुळे जे की आहे ना, सांगितलं नव्हतं वाटतं आहे ते बघा. तो ब्लॅक फूट जो की आहे ना, ब्लॅक फूट नावाचा रोग होत असतो. ब्लॅक फूट म्हणजे काय बरं का? ते अर्सेनिकचं ग्रहण जर का कंटिन्युअसली जर का झालं शरीरामध्ये, तर जे पाय आहेत ते पायाचं रक्त जे की आहे ना काळं पडायला लागून जातं. पायाचं रक्त काळं पडायला लागून जातं, त्यामुळे आपण काय म्हणतो? ब्लॅक फूट. राईट. तर अर्सेनिक जर का समजा आपल्या पाण्यामध्ये मिसळून आपल्या शरीरामध्ये जर का जात असेल, तर शरीरामध्ये गेल्यानंतर पायामधलं रक्त जे की आहे ते खराब होऊन जात असतं. आणि पायामधलं रक्त खराब झाल्यानंतर जे काही आहे आपल्याला कोणता डिसीज दिसायला भेटत असतो, तर जो डिसीज आहे तो म्हणजे कोणता? त्याला म्हणतो आपण ब्लॅक फूट रोग. राईट का? ब्लॅक फूट रोग आपण त्याला म्हणत असतो. ठीक. तो अर्सेनिकबद्दल मी सांगून दिलं गड्या. पुढे काय असतं बरं? तो इथं म्हणलेलं बघा, इथं काय काय दिलं आहे? हां, सीपेज फ्रॉम द इंडस्ट्री अँड द माइन डिस्चार्ज, फ्लाय ॲश, पॉन्ड, थर्मल पॉवर प्लांट कॅन लीड द अर्सेनिक इन द ग्राउंड वॉटर. तर ग्राउंड वॉटरमध्ये अर्सेनिक कसा शिरेल? एकतर इंडस्ट्री किंवा माइन जे की आहेत त्यांचं जे की पाणी असेल, त्यांच्यामधून असणारं जे की वेस्ट वॉटर असेल, ते पाणी एकतर जमिनीमध्ये शिरत असेल, जमिनीमधून जे की आहे ते वॉटर टेबलला जात असेल, वॉटर टेबलला आपली विहीर जोडलेली आहे, ती विहीरमधून पाणी बाहेर येणार आहे आणि ते पाणी आपण पिणार आहोत. इन इंडिया अँड बांगलादेश, गंगेट डेल्टा वगैरे जे आहे तिकडे, ते डेल्टानिक रिजन इकडचा हवाला पोर्शन, तिथे काय दिसायला भेटतं बरं का? मिलियन ऑफ पीपल आर एक्सपोज टू द ग्राउंड वॉटर. तो बरेचसे जे काही लोक आहेत, ते बरेचसे लोक जे आहेत या आतल्या आर्सेनिक वगैरे जे काही आहे त्यांचं ग्रहण करत असतात. का? कारण की ग्राउंड वॉटर, तर ज्या ज्या ठिकाणी ग्राउंड वॉटरचा उपयोग होत असेल त्या ठिकाणी जे दिसायला भेटणार. पुढे काय? नंतर काय? क्रोनिक एक्सपोजर आर्सेनिक कॉज, हे वाला एकदम इम्पॉर्टंट आहे. ब्लॅक फूट डिसीज जे काही ना होत असतो, राईट, कॉज ए डायरिया, लंग अँड स्किन कॅन्सर. राईट का? तो जो काही हा ब्लॅक फूट डिसीज असतो, पायाचं रक्त जे काही ना काळा पडून जात असतं. आणि अजून याचेच आर्सेनिकचं ग्रहण केलं तर त्याचे परिणाम काय होत असतात? जे की आपलं फफ्फूस आहे, फफ्फुसांचे कॅन्सर होताना दिसेल, स्किन अँड द फफ्फुसांचे कॅन्सर होताना आपल्याला दिसायला भेटत असतात. डायरियाचे जे काही आहे ते डायरिया त्याचं लक्षण दिसायला भेटत असतं आर्सेनिक जर का ग्रहण केलं तर आपण. ओके. पुढे काय? हेवी मेटल. आता हेवी मेटलमध्ये तुम्हाला काय काय सांगितलं होतं? हेवी मेटलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मर्क्युरी, लीड, क्रोमियम. पहिले मला सांगा बरं का रे, जर का समजा शरीरामध्ये कॅडमियम हा जर का हेवी मेटल जर जात असेल शरीरामध्ये, तर सांगा बरं का कोणत्या प्रकारचा रोग होत असतो? शरीरामध्ये जर का कॅडमियम दिला तर कोणत्या प्रकारचा? कोणती? इटाई दोनदा म्हणायचं. इटाई नावाचं जे की ना रोग होताना आपल्याला दिसायला भेटतो. राईट. तो कुठे दिलं आहे बरं का? ते इथं असेल खाली कुठं. तर इटाई जे की ना त्याचं इथं दिलं आहे बघा, हे खाली. वाटर कंटामिनेटेड विथ द कॅडमियम कॅन कॉज इटाई डिसीज. कोणते डिसीज होत असतात? इटाई डिसीज होत असतात. हे इटाई डिसीज काय असतं बरं का? जेवढे काही हाडं असतात आपले, ते हाडं ठिसूळ होत असतात. जेवढे काही जॉईंट असतील त्या जॉईंटच्या ठिकाणी काय दिसायला भेटत असतं बरं का? ते जेवढे काही जॉईंट आहे ते सगळे जॉईंट दुखतात. आलं लक्षामध्ये? तर कॅडमियमचं जर का समजा वॉटर कंटॅमिनेटेड विथ द कॅडमियम कॉज इटाई डिसीज कॉल ॲज द आउच. तुम्हाला सगळी सांगितलं होतं. राईट की नाही? तो इटाई डिसीज इज ऑल्सो कॉल ॲज व्हॉट? आउच डिसीज पण म्हणतात त्याला. राईट. तर मग पुढे काय आहे? आणि एक बोन्स जे काय आहे बघा, बोन्स जॉईंट वगैरे जे आहे, लंग्स आपलं लिव्हर वगैरे जे काही यांचा प्रॉब्लेम होताना दिसायला भेटत असतो. मर्क्युरीबद्दल पण सांगितलं होतं. काय सांगितलं होतं मर्क्युरीबद्दल? काय सांगितलं होतं की जर का समजा कंपनीमधून निघणारा जो वेस्ट वॉटर आहे त्याच्यामध्ये मर्क्युरी जर का असेल, तर मर्क्युरी पाण्यामध्ये गेल्यानंतर बॅक्टेरियल ॲक्शन झाल्यानंतर मर्क्युरीपासून काय तयार होत असतो? मिथाईल मर्क्युरी तयार होत असते. आणि मिथाईल मर्क्युरी जर का समजा आपण पिऊन गेलो तर आपल्याला मिनामाटा नावाचा रोग होत असतो. आणि मिनामाटा रोगाची लक्षणं काय आहेत बरं का? तर मिनामाटा रोगाचे खूप सारे लक्षणं आहेत. जसं की विजनचा प्रॉब्लेम होताना दिसायला भेटतो. किंवा जे काही आपले लिप्स काय बरेचसे लिप्स झालं, टंग झालं, यांचे सगळे प्रॉब्लेम दिसायला भेटत असतात. हा मिनामाटा रोग जो काय पहिल्यांदा आपल्याला जपानमध्ये दिसायला भेटला होता. जपानमध्ये कधी दिसायला भेटला होता? तुम्हाला मी चेक करायला लावलं होतं. 1952 जे की आहे, मी 1952 बोललो होतो. पुस्तकामध्ये 1956 लिहिलेला आहे. तो जपानामधील मिनामाटा शहरामध्ये हा रोग पहिल्यांदा आढळून आला होता. राईट. कशामुळे? पाऱ्यामुळे. आणि पारा पण कसा? पाऱ्याचं जे काही आहे पाऱ्याची जी रिॲक्शन आहे ते म्हणजे जे काही बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया याच्यावरती काय करत असतात? मर्क्युरीवरती रिॲक्शन करतात, मिथाईल मर्क्युरी तयार करत असतात. ठीक झालं. तर मग मर्क्युरीबद्दल सांगितलं गड्या मी, कॅडमियमबद्दल सांगितलं. राईट. लीडबद्दल काय सांगायचं? द कंपाऊंड लीड कॉज ॲनिमिया. तुम्हाला माहिती हे बात अगोदर सांगितले मी. लीडमुळे ॲनिमिया होतो. आठवतंय का रे?
लीडमुळे ॲनिमिया होतो, आठवते तुम्हाला, सांगितलं मी, राईट. नंतर हेडिएक, लॉस ऑफ मसल पॉवर, हे सगळे जे काही आहेत हे लीडचे आपल्याला काय दिसायला भेटत असतात. दिस इज दी व्हॉट, हे लीडचे जे काही आहेत हे परिणाम आहेत, लीडचे परिणाम आहेत जर का लीड. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय? बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय की पाण्यामध्ये असणारे जे काही जीवजंतू आहेत ते अन्नापेक्षा जास्त जर का केमिकल खाऊन जातील, अन्नापेक्षा जर का ते केमिकल खाऊन गेले तर काय म्हणतो आपण, बायोमॅग्निफिकेशन होतं आहे. तर पाण्यामध्ये बायोमॅग्निफिकेशन होतं आहे असं मी कधी म्हणणार. आतमध्ये असणारे जे काही मासे वगैरे असतील ते मासे त्यांच्या फूडपेक्षा जर का जास्त केमिकल वगैरे जर का खात असतील तर त्याच्यामध्ये काय होते, बायोमॅग्निफिकेशन होत आहे. सो वेन द पोल्युटंट इज अ पर्सिस्ट ऑर्गॅनिक पोल्युटंट लाईक DDT, मर्क्युरी, DDT झालेत, मर्क्युरी झालेत, जे काही केमिकल्स आहेत ते केमिकल जर समजा जे आपले ॲनिमल आहेत ते जर का अन्नापेक्षा जास्त जर का खात असेल तर काय म्हणणार आपण, बायोमॅग्निफिकेशन झालेलं आहे, राईट. तो अशा पद्धतीने याच्यावरती 2-3 क्वेश्चन आहेत, हे बात पक्की लक्षामध्ये ठेवायची. ठीक, पुढे जाऊ. आता करायचं यार कंट्रोल, आता करायचं कंट्रोल. अगोदर मी बोललो होतो कंट्रोलबद्दल, आताही सांगून देतो. एक नवीन पॉईंट येतो काय बरं का, रिपारियन बफर. आता रिपारियन बफर म्हणजे काय लक्षात घ्या. समजा आहे ना, हा जो ना एक तळ आहे किंवा समजा एक नदी, ही काय एक नदी, या नदीमध्ये बरेचसे वेस्टेज वगैरे सोडत आहेत, पण लक्षात घ्या आपल्याला काय करायला पाहिजे, रिपारियन बफर करायला पाहिजे. रिपारियन बफर म्हणजे काय बरं का, ही जर का ॲक्च्युली नदी असेल ना, त्या नदीच्या साईडला मोठी मोठी झाडं लावायची, नदीच्या साईडला मोठी मोठी झाडं लावायची. झाडांच्या आईकडे ना बगीचे लावायचे. बगीचे कोणते बरं का, असे काहीतरी गवतं वगैरे असतील ना, जसं की क्रिकेटच्या मैदानावर असणारे गवतं जसले असतात ना, तसल्या पॅटर्नमध्ये काहीतरी गवतं वगैरे इथं लावायची. म्हणजे काय की जे वॉटर इकडून येणार आहे ते वॉटर लोक इथंच सोडतील, आणि लोक जेव्हा वॉटर इथं सोडतील ना, ते वॉटर जे की ना बरंचसं अडकून उडकून मग स्वच्छ पाणी या नदीमध्ये जाईल, राईट की नाही. तर याला काय म्हणत असतो आपण, याला म्हणतो आपण रिफायनरी बफर. रिफायनरी बफर. तर लक्षात घ्या, रिफायनरी बफर म्हणजे काय, इथं जर का समजा नदी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं मोठे मोठे, ही नदी आहे, इथं मोठे मोठे झाडं लावायचे, त्याच्यापेक्षा छोटी छोटी झाडं इथं लावायचे, आणि इथं डायरेक्ट ना गवतं लावून देते बगीचा. लोक जे आहेत ना इथं पाणी सोडतील किंवा पाणी तिकडून वाहून येईल, इथं फिल्टर वगैरे होऊन मग नदीमध्ये ते पाणी देईल, त्यामुळे ते पाणी जे की आहे चांगलं. ते एक कंट्रोल करण्याचा हा एक तरीका आहे, राईट. तो रिफायनरी बफर म्हणतो. पुढे काय, ट्रीटमेंट ऑफ द सिवेज वॉटर. एक बात तर पक्की यार, इंडस्ट्रीमधून आलेलं जे की पाणी आहे त्याला अगोदर ट्रीटमेंट करा, आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर मग त्याला नदी किंवा एखाद्या तळ्यामध्ये शोधा. बरोबर, एकदम बरोबर आहे, राईट. पुढे काय, हॉट वॉटर. जर का समजा थर्मल पॉवर प्लांट किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जे काही गरम पाणी येते त्याला अगोदर थंड करून घ्या, थंड झाल्यानंतर मग त्याला सोडा. बरोबर का, ही बाई तो कंट्रोल करण्यासाठी. पुढे डोमेस्टिक क्लिनिंग इन द टँक स्ट्रीम, हे पण सांगितलं होतं बरं का तुम्हाला, काय की जे काही आपले घरगुतीमध्ये असणारे जे काही पाण्याच्या टाक्या वगैरे असतील, पाण्याच्या टाक्या किंवा पाण्याबद्दल असणारे जेवढे काही आजूबाजूला आपल्या गोष्टी आहेत त्यांना स्वच्छ ठेवा, राईट का, त्यांना क्लीन करत राहा, राईट. त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन टाळणार काही आजपर्यंत. पुढे एक्सेसिव्ह यूज ऑफ द फर्टिलायझर. तो एक्सेसिव्ह यूज जर का आपण फर्टिलायझर केला, पेस्टिसाईड किंवा फर्टिलायझरचा, पाऊस पडल्यानंतर सगळं लिचिंग होऊन जात असते, आणि ते पाण्यामध्ये गेल्यानंतर युट्रिफिकेशनचा प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटणार आहे, किंवा बाकीचे आतमध्ये असणारे जेवढे काही जीवजंतू आहेत ते मरताना दिसायला भेटतील. ऑर्गॅनिक फार्मिंग. सो ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल पण सांगितलं होतं बरं का. काय तर तुम्ही काय करायचं, शेणखतचा वापर करा शेतामध्ये. पेस्टिसाइड्स किंवा जे काही असतील ना, पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड जे काही असतील त्यांचा वापर न करता ऑर्गॅनिक फार्मिंग करा. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता आपण शेती करत असणार, असं करा. तसं जर का केलं आपण तर पाऊस पडल्यानंतर जे की लिचिंग होऊन जाणार आहे, त्या लिचिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल राहणार नाही. आणि जर समजा केमिकल राहिले नाही, केमिकल लाईक दी फॉस्फेट वगैरे जर का राहिले नाही, तर ज्या तळ्यामध्ये आपण सोडत आहे त्याच्यामध्ये काय होणार नाही, त्याच्यामध्ये युट्रोफिकेशन वगैरे होणार नाही, राईट. पुढे ऑइल स्पिल. तर आता बघा, हा पॉईंट सांगत होतो तुम्हाला मी. ऑइल स्पिल म्हणजे जर का समजा महासागरामध्ये जर का समजा तेल गळती झाल्यानंतर जर का टॉपवरती जर का ऑइल वगैरे जर का पसरलं असेल तर वॉटर कॅन बी क्लीन बाय हेल्प ऑफ ब्रिगोली. लक्षात घ्या पॉईंट हा पक्का. समुद्रामध्ये जे काही तेल पसरलेलं आहे, सरफेसवरती, समुद्रामध्ये जे काही तेल पसरलेलं आहे याच्यावरती, ते जर का समजा मला काय करायचं असेल, फिल्टर करून टाकायचं असेल, ते तेल जर का मला वरचं गायब करायचं असेल तर माझ्याकडे काय असतं बरं का, माझ्याकडे ब्रिगोली नावाची एक काय असते, ब्रिगोली नावाचं काय असेल बरं का आपल्याकडे, तर काय आता बघा ब्रिगोली काय, बाय प्रोडक्ट ऑफ द पेपर इंडस्ट्री रिसेंबल सॉडस्ट, ऑइल झॅपर, मायक्रो ऑर्गॅनिझम. लक्षात घ्या काय सांगतोय. तर काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. ब्रिगोली जी काही आहे ना, ब्रिगोली एक मेथड आहे काहीतरी, ती मेथड काय बरं का, त्या मेथडमध्ये आपण काय करत असतो, सरफेसवरती असणारे जे काही तेल आहे ना, त्या तेलला खाणारे मायक्रो ऑर्गॅनिझम टॉपवरती सोडून देतो. टॉपवरती तसले मायक्रो ऑर्गॅनिझम सोडले का ते सगळं तेलला खाऊन जातात, अख्खं तेल गायब करून टाकतात, राईट का. तर अशी एक पद्धत असते, त्याला ब्रिगोली मेथड म्हणत असतात. तो ब्रिगोली मेथड झाली, राईट. अ बाय प्रोडक्ट ऑफ द पेपर इंडस्ट्री रिझेम्बलिंग सॉडस्ट, ऑइल झॅपर, मायक्रो ऑर्गॅनिझम. तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करा, काही जीवजंतू असतात ऑइल खाणारे ते, किंवा तुमच्याकडे ऑइल झॅपर आहे,
ऑइल झापर वगैरे काहीतरी असेल ते त्याचा वापर करून आपण टॉपचं ऑइल जे की नाही हे करून टाकत असतो. नंतर काय सॉडस्ट म्हणजे काय पेपर इंडस्ट्रीमधून निघालेलं जे की जे सॉडस्ट वगैरे असेल त्यांचा, तो असे बऱ्याचशा गोष्टींचा वापर आपण करत असतो. ठीक आहे, तर तो लक्षात घ्या. ब्रिगोली शब्द पक्का डोक्यामध्ये ठेवून घ्या. ब्रिगोली शब्द डोक्यात ठेवा. पुढे जाऊ. आता झाला आपण ठीक. आता ही सगळी बात आपण कव्हर केली. हे रिपीट मी 2-3 जणांचं बघून जे काय सांगितलं आहे ते काही उरायला नको म्हणून मी 2-3 जणांचं बघितलं आणि कव्हर केलं. ते बघा, कॉन्स्टिट्यूटिव्ह वॉटर पोल्युशन कशामुळे होत असतं हे सगळ्या कारणं आहे तिथं. पुन्हा तेच वाचणार आहोत आपण. राईट. पुढे काय हे तेच आहे. फॉस्फेट, अमोनिया, फॉस्फरस, थर्मल रेडिएशन पोल्युशन, मराईन पोल्युशन हे पण सांगितलं, ऑइल स्पिल पण सांगितलं. हां, हे लक्षात घ्या. आता हे जे की नाही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि अदर पोल्युशन, एअर वॉटर नॉईज पोल्युशन आणि अदर पोल्युशन यांच्यासाठी असणारे जेवढे काही ॲक्ट आहेत, 7-8 ॲक्ट असतील, ते ॲक्ट आपण बघणार आहोत एक एक करून. बघा आता, कन्व्हेन्शन ऑन द डम्पिंग ऑफ द वेस्ट ॲट अ सी टू बी रिप्लेस्ड बाय 1996 प्रोटोकॉल. तर जे की आहे एक जी की आहे एक गाईडलाईन वगैरे तयार केली गेली. राईट. ती गाईडलाईन वगैरे याला आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. 1996 प्रोटोकॉल जो की आहे त्याला डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी, UNCLOS ही जी काही संस्था आहे, ही संस्था पण आपल्या पाण्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक. तर आता बघू. आता आपल्याला सोडवायचे आहेत MCQ. हे इफेक्ट वगैरे झाले गड्या. हे इफेक्ट वगैरे सगळे तेच आहेत. म्हणजे तुम्हाला युट्रिफिकेशन वगैरे काय सांगितलं ना, सगळं तेच आहे. डेड झोन कुठे असतं? गल्फ ऑफ मेक्सिको, गल्फ ऑफ ओमान. पुढे चला उत्तर द्या पटापट. विच ऑफ द फॉलोइंग आर द प्रायमरी कॉज ऑफ द वॉटर पोल्युशन रे? ह्युमन ऍक्टिव्हिटीज. विच ऑफ द फॉलोइंग साल्ट इज द मेन कॉन्स्टिट्यूट ऑफ द परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर? परमनंट हार्डनेस लक्षात घ्या. पाण्यामध्ये जी की आहे ना, पाण्यामध्ये हार्डनेस वाढून जाणं म्हणजे काय, पाण्याची जी की फेस बनवायची, जे फेस बनतो ना साबणापासून, त्या पाण्याची जी ना फेस बनवायची कॅपॅसिटी कमी होऊन जात असते. राईट की नाही. तर त्याला म्हणतो आपण वॉटर हार्ड झालं. मग 2 प्रकारचे हार्डनेस असतात, टेम्पररी हार्डनेस, परमनंट हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस म्हणजे काय, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे कार्बोनेट कंपाऊंड जे असतात ना, जो कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम बायकार्बोनेट, हे जे काही आहेत ना, यांच्यामुळे जे हार्डनेस आपल्याला पाण्यामध्ये दिसायला भेटत असतं, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम बायकार्बोनेट, नंतर मॅग्नेशियम कार्बोनेट, मॅग्नेशियम बायकार्बोनेट, या कंपाऊंडमुळे पाण्यामध्ये जे हार्डनेस दिसायला भेटत असतं ते टेम्पररी हार्डनेस असतं. टेम्पररी हार्डनेस आपण बॉईल करून जे रिमूव्ह करू शकत असतो. राईट. आणि परमनंट हार्डनेस काय असतं बरं का, तर परमनंट हार्डनेस म्हणजे काय, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सल्फेट आणि नायट्रेट जे काही कंपाऊंड आहेत, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सल्फेट आणि नायट्रेट कंपाऊंड जे काही आहेत ना, ते आपले परमनंट काय असतात, परमनंट हार्डनेस त्यांच्यामुळे येत असतो. तर परमनंट हार्डनेस त्यांच्यामुळे येत असतो. बघा, मग आता मला उत्तर द्या. साल्ट मेन कॉज ऑफ द परमनंट हार्डनेस कशामध्ये होत असतं? मग आता कशामुळे होईल ते? मॅग्नेशियम सल्फेटमुळे होईल. चला पुढे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द कॉज ऑफ द वॉटर पोल्युशन? तर वॉटर पोल्युशनसाठी कोण सांगा रे आता? वॉटर पोल्युशनमध्ये आता हे आहे अफ्लोरेस्टेशन म्हणजे झाडे लावणं. झाडे लावल्यामुळे काय वॉटर पोल्युशन होईल का? नाही. उलट झाडे लावल्यामुळे वॉटर पोल्युशन कमी होतं. चला सांगा बरं का कसं रे? झाडे लावल्यामुळे वॉटर पोल्युशन कमी होईल, प्रूव्ह करून सांगा. एकामध्ये उत्तर द्या. कसं होईल? झाडे लावल्यामुळे आपल्याला दिसायला भेटतं की मातीची धूप होत नाही म्हणजे काय, जे केमिकल लिचिंग आउट होत जातात ना पाण्यामधून, माती जेव्हा सरफेसवरून पाणी वाहत जात असतं, सगळे केमिकल वाहून जातं, माती पण वाहून जात असते. त्याला म्हणतो आपण मातीची धूप वगैरे, इरोजन वगैरे, सॉईल इरोजन जे की ना, ते सॉईल इरोजन तर थांबवायचं काम करत असतं झाडं. बरोबर आहे, एकदम परफेक्ट. पुढे आता काय म्हणलेले बरं का, म्हणलेले तुम्हाला की विच ऑफ द फॉलोइंग आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॉज ऑफ द वॉटर पोल्युशन? तर वॉटर पोल्युशनला काय, ऑइल रिफायनरी आहेत, पेपर फॅक्टरी आहेत, हे दोघं बी आणि सी. सो ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी काय असणार आपला करेक्ट असणार. हे यांच्यामुळे जे काही वॉटर पोल्युशन होणार आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग आर वॉटर बोर्न डिसीज? तर वॉटर बोर्न डिसीज कोणकोणते सागरी परीक्षेमध्ये 2-3दा विचारला गेला आहे. वॉटर बोर्न डिसीज कोणकोणते? याचे उत्तर मी खाली दिले. तर वॉटर बोर्न डिसीज कोणकोणते? टायफॉइड पण आहे, कोलेरा पण आहे, डायरिया पण आहे, ऑल ऑफ दी अबोव. चला पुढे. द मेन सोर्स ऑफ अर्सेनिक कशामधून भेटतं बरं का आपल्याला? तर अर्सेनिक जे काही आहे ते फर्टिलायझर आणि इंडस्ट्रियल वेस्टमधून भेटत असतं. लक्षामध्ये राहू द्या. तो अर्सेनिकमुळे कोणत्या प्रकारचा रोग होतो रे सांगा? अर्सेनिकमुळे कोणत्या प्रकारचा रोग होत असतो? काय म्हणतो आपण त्याला? ब्लॅक फूट रोग. राईट ना. तर ब्लॅक फूट रोग लक्षात ठेवा. ते पुढे जो विच ऑफ द फॉलोइंग नॉट वॉटर बोर्न डिसीज? सो वॉटर बोर्न डिसीज कोणता नाही आहे? टायफॉइड आहे, कोलेरा आहे, हेपॅटायटिस आहे. जर हे तिघं असतील तर उत्तर काय असणार आपला? हे काय मिसलेस काहीतरी आहे ते. राईट का? ते उत्तर आहे. पुढे
विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर इज अ कॉल्ड ॲज अ वर्ल्ड मोस्ट पोल्युटेड रिव्हर. लक्षात घ्या, गंगा नदी जी की आहे ती गंगा नदी, आपल्या भारतामधली गंगा नदी जी की आहे ती सगळ्यात मोस्ट पॉप्युलेटेड नदी आहे. आणि ती आता तिचं जे की हे आहे ते संपण्यात आली त्यात गंगा नदी. तर गंगा नदी जवळजवळ ना जगामधल्या 10 नद्या ज्या काही आहेत त्या 10 नद्यांचं अस्तित्व आता संपण्यात आलेलं आहे. त्याची यादी पण बनवायची आपल्याला. लक्षात घ्या, जगामध्ये ज्या 10 नद्या आहेत त्या 10 नद्या संपण्यात, जसं की नाईल नदी झाली, गंगा नदी झाली, अशी बऱ्याचशा मोठ्या नद्या ज्या आहेत ना त्या समाप्तीच्या वाटेवरती आलेत. तो प्रश्न काय विचारले बरं का, जगामधली सगळ्यात मोस्ट पोल्युटेड रिव्हर कोणती आहे, तर ती म्हणजे कोणती, गंगा रिव्हर. पुढे जाऊ, तर जगामधलं मेन्शन केलं डायरेक्ट. पुढे काय, विच ऑफ द फॉलोइंग आर द प्रायमरी पोल्युटंट. हे झालं आहे आपलं, हे पण झालं आहे आपलं मॅग्नेशियम सल्फेट, हे पण झालं आहे आपलं. हे काय बघा रे, विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक यूज फॉर रिड्युसिंग द टोटल डिझॉल्व सॉलिड. तर टोटल डिझॉल्व सॉलिड हे करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या पद्धती असतात बरं का, तर ऑस्मॉसिसची मेथड आहे, आयन एक्सचेंज मेथड आहे. पुढे काय बरं का, काय दिले, ऑस्मॉसिस, बी आणि सी उत्तर देतात का, आयन एक्सचेंज मेथड अँड डिस्टिलेशन मेथड जी की आहे हे आपल्याकडे टोटल सॉलिडला रिमूव्ह करण्यासाठी. तर टोटल डिझॉल्व सॉलिडला रिमूव्ह करण्यासाठी आयन एक्सचेंज मेथड आणि डिस्टिलेशन मेथड असते, लक्षात राहू द्या. पुढे जाऊ, विच ऑफ द फॉलोइंग इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द कॉज ऑफ द वॉटर पोल्युशन. हे झालेलं आहे. चला, क्लोरोफ्लोरोकार्बन आर नॉन फ्लेमेबल केमिकल मेनली यूज इन, माहिती आहे आपल्याला, ते परफ्यूममध्ये वापरतात, रेफ्रिजरेटरमध्ये वापरतात, एअर कंडिशनरमध्ये वापरतात, ऑल ऑफ दी अबो. याच्यावरती क्वेश्चन कित्येक विचारलेत, बाप. बघा हे, व्हॉट इज द हेल्थ अफेक्ट एक्सेस फ्लोराईड इन द वॉटर. माहिती आहे आपल्याला, फ्लोरोसिस म्हणजे हाडांचे रोग वगैरे, राईट. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इज यूज टू रिमूव्ह द फ्लोराईड फ्रॉम द वॉटर बॉडी. तर वॉटर बॉडीमधलं फ्लोराईड काढण्यासाठी कोणती पद्धत असते बरं का आपल्याकडे, तर आपल्याकडे आहे आयन एक्सचेंज मेथड अँड लाईम सॉफ्टनिंग. या दोघांच्या पद्धतीने आपण काय करून टाकत असतो, या दोघांच्या पद्धतीने आपण फ्लोराईड पाण्यामधलं काढून टाकत असतो. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वॉटर बोर्न डिसीज. झालेलं आहे. चला, आर्सेनिकचं सांगितलं. इन मोस्ट फ्रेश वॉटर लेक द अल्गल प्रोडक्टिव्हिटी इज लिमिटेड बाय द अवेलेबिलिटी ऑफ द फॉलोइंग इनऑर्गॅनिक आयन. कोणता खालील इनऑर्गॅनिक आहे ज्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढत असते. तर प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला इन्व्हायरमेंटमध्ये मी शिकवली होती एकदा, राईट. तो बघा, फॉस्फरस जो की ना, फॉस्फरस मी तुम्हाला अगोदर बोललो, पहिले फॉस्फरस नंतर नायट्रोजन, राईट. तर फॉस्फरसमुळे जे की आहे, फॉस्फरस हा जो इनऑर्गॅनिक आयन आहे त्याच्यामुळे त्या तलावामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढत असते. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, अल्गीची वाढ होत असते. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग साल्ट आर मेन कॉज ऑफ द टेम्पररी हार्डनेस. तर टेम्पररी हार्डनेसचं काय आहे, टेम्पररी हार्डनेस कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे कार्बोनेट किंवा बाय कार्बोनेट असतात. तर मॅग्नेशियम कार्बोनेट उत्तर असणार आहे. पुढं, अकॉर्डिंग टू द जिओलॉजिकल सर्वे वॉटर लेस दॅन 100 मीटर पर लिटर डिझॉल्व सॉलिड. ॲक्च्युली mg पर लिटर पाहिजे होतं, ठीक. अकॉर्डिंग टू द जिओलॉजिकल सर्वे ऑफ द वॉटर विथ लेस दॅन 100 mg पर लिटर डिझॉल्व सॉलिड जर असेल तर ते फ्रेश वॉटर आहे. तर ते काय आहे, फ्रेश वॉटर आहे. अशा पद्धतीने असे क्वेश्चन पण आलेले आहेत. पुढे जाऊ, विच ऑफ द फॉलोइंग, हे तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती शिकवलं मी. विच ऑफ द फॉलोइंग युनिट यूज इन द मेजरिंग टर्बिडिटी. तर टर्बिडिटी मेजर करण्यासाठी काय, फॉर्मेझिन युनिट, नेफ्लोइड युनिट, हे सगळे युनिट जे काही आहेत हे वापरत असतात. त्याचा ऑल ऑफ दी आन्सर आहे. टर्बिडिटी मेजर करण्यासाठी खोलमध्ये सांगितलं आहे पार, ठीक. हे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वॉटर बोर्न डिसीज. तो मेलेसी जे काय आहे ते. तर उत्तर पण दिले, प्रश्न पण दिले. आता उद्या जे काही आहे एकच लेक्चर घेईल, त्याच्यामध्ये इतर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन सगळं कव्हर होऊन जाईल. तो वॉटर पोल्युशन कसा बी क्वेश्चन आला तरी तुम्ही त्याला सॉल्व्ह करणार आहे डिटेलमध्ये, ठीक. हॅलो, हां बोल.